बरेचदा आत्म्यांना जागा ओढून घेतात आणि लोक आत्म्यांना दोष देत बसतात. माझे एक मित्र आहेत 25 फुटाच्या एरियामध्ये काहीतरी ॲपरेशन जाणवायचं. त्यांना मी म्हटलं तुम्हाला जाणवतं का असं, कारण मला जाणवत आहे. कनेक्ट केलं तर ती एक लेडी होती तिथे. म्हणजे मला आहे ना कैरी आणि मीठ खायचंय. मला कॉल आला, त्या गृहस्थांना वाटतं की त्यांच्या वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे. मी तिथे गेलो, ते म्हणले आमच्या घरामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये 6 पुरुष वारलेत. रिसेंटली सगळ्यात जे कोणी गेले ना ती व्यक्ती अडकली तुमच्या घरात. असा एक जिना होता, त्या जिन्याच्या खाली ऑब्विसली जागा मोकळी राहते बघा, तिथे त्यांचं इलेक्ट्रिकल डीबीज वगैरे असे काय काय होते. बट आय सेन्स दॅट देयर इज अन ऍक्टिव्हिटी. मी त्यांना म्हटलं मॅनिफेस्ट इन द साऊंड. त्या डीबीचा पत्रा असतो ना, धाड 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 धाड. आणि कितीची वेळ, दुपारी 3-3:30ची वेळ, भर दुपारी. म्हणजे बरेच लोक काय करतात की काळी विद्येचा आधार घेतात किंवा अघोरी विद्या करतात. तर ती खरी असते का आणि ती कशा पद्धतीने लोक करतात? मग एखाद्याला खूप भूक लागली, चांगला माणूस आहे तो, पण तो कदाचित त्या वेळेला त्याच्या भुकेपायी तो एखादा त्याला न आवडणारं काम सुद्धा करेल ना. आता तिथे स्पिरिट लेवलला भूक नाहीये, डिझायर्स आहेत ना. काळी जादू इज द सेम एनर्जी विच इज यूज विथ द एविल इंटेन्शन. सपोज प्रेताबरोबर काम करायचंय तर इट्स लाईक अ कॉन्ट्रॅक्ट. सी नथिंग कम्स फॉर फ्री. मुंबईची केस आहे होती, बहिणीचं तुमचं जमत नाही का, आणि मी त्यांना सांगतोय त्या बहिणीनं तुमच्यावर एनर्जी वर्क केलंय. इतकं क्लिअर मेसेज आला. सख्खी बहीण, सख्खी धाकटी बहीण. आय हॅड आयडेंटिफाईड 33 स्पिरिट्स इन हर होम. मी त्यांना सांगितलं मला एनर्जी. मी पोचतोय 10:30 वाजता मला त्यांचा कॉल आला की अर्जंटली बोलायचं. काय आलं म्हणजे तुम्ही जी बहीण नाव घेत होता ना ती वारली. आता सायंटिस्ट बोलतात की आता आपल्याला जे कळलेलं जे विश्व आहे ते फक्त 5% आहे. त्यात पण निगेटिव्ह आत्मा आणि पॉझिटिव्ह आत्मा असते का? आत्मा कधीच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसतं. आपलं आयुष्य डिपेंड असतं आपण किती ब्रेथ्स घेणार. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. मित्रांनो, आतापर्यंत आपण बरेच पॉडकास्ट पाहिलेत. त्यात आपण वास्तुदोषाबद्दल बोलतो, कधी करणी केलेली असते, कधी निगेटिव्ह एनर्जी इम्पॅक्ट केलेली असते. अशा बऱ्याच निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल आपण बोलतो. पण या सगळ्यात एक गोष्ट राहून जाते, त्यात मी कोण आहे, म्हणजे आपलं अस्तित्व काय, आपण जन्माला का आलो, इथंच का आलो, ह्याच कुटुंबात का आलो, कोणती निगेटिव्ह गोष्टी आपल्याला काय अट्रॅक्ट करते, का कोणाला दिसते कोणाला दिसत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या पॉडकास्टवर दीपक सर आले. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. सर, एवढे पॉडकास्ट केलेत, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, ठीक आहे. आणि त्यात आपण पास्ट लाईफ बद्दल जास्त जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो, किंवा मग जे गेलेत त्यांचा इम्पॅक्ट असतो. पण प्रेझेंट मध्ये आता आपण इथं आहोत, ठीक आहे ठीक आहे, तर आपण एक्झिस्ट का करतोय? काहीतरी मोठं घेऊन आपण आलो असेल तर हा प्रश्न तुमच्याशी डिस्कशन केल्यानंतर मला पहिल्यांदा आता इतक्या वर्षानंतर पडला की व्हाय वी एक्झिस्ट. आपला मोटो काय, आपले गुरु कोण आहेत किंवा कोण असायला पाहिजे, ते कधी भेटतील, त्यांना कसं शोधायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. अजून बरेच प्रश्न माझ्या मनात रेडी होतील आपल्याशी गप्पा करताना. तर सुरुवात करूयात. थँक्यू सो मच. आणि तुम्ही फार छान प्रश्न विचारलात, आणि आपण असेच एक एक छान छान प्रश्नांची एक एक मणी होऊन छान माळा तयार करूया. येस येस, अगदी अगदी. तुम्ही जे आधी सुरुवातीला बोललात ना तुमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, निगेटिव्ह अनुभव, पॉझिटिव्ह अनुभव, गुरु, त्रास, वेदना, आनंद, हे सगळे आहेत ना ह्या व्हर्च्युअल रियालिटीज आहेत. व्हर्च्युअल रियालिटीज आहेत, पण ती रियालिटी एक्सपिरियन्स करणारा रिअल आहे, तो म्हणजे तुम्ही आणि मी आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा रियालिटी समजून घ्यायला लागते. त्याचाच अर्थ मी कोण आहे, मी कोण आहे, मी इथे का आहे, ह्याच्या प्रश्नांची जेव्हा उत्तरं मिळतात ना तेव्हा आपल्याला मी कसं असायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे, ह्याची उत्तरं मिळणं खूप सोपं होतं. बरं. थोडक्यात मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि मग आपण कोर विषयाला बोलू. सपोज जर का एक व्यक्तीला सांगितलंच नाहीये की तो क्रिकेट खेळतोय, आणि तो जर का त्या क्रिकेट स्टेडियमवर हॉकी स्टिक घेऊन गेला, अंडरस्टँड त्याचं कन्फ्युजन काय असेल. त्याला वाटतंय की अरे एक छोटा बॉल आहे, पण तो थोडासा मोठा बॉल आहे, कुणीतरी फेकून मारतंय, तो म्हणेल माझ्याकडे काठीनं बॉल यायला पाहिजे. त्याला वाटतंय की मला 6
त्याला वाटते मला गोल करायचा आहे, गोल पण करायचा आहे. अपेक्षा आहे 6 मारणे. 6 मारायचे. आपल्या खूप जणांचा आहे ना आयुष्यामध्ये सगळ्यात फंडामेंटल आपण बोलू कन्फ्युजन आहे, हम्म. ते म्हणजे मी गेम काय खेळतोय माझा. हम्म. आता तो कळत नाही, त्यामुळे मग तो कसा खेळायचा कळत नाही, आणि मग काय होतं, किंवा दुसऱ्याचा गेम कॉपी रन्स होतो. निघत नाहीत हा, किंवा हिट विकेट जाते. हा. किंवा गेम कॉपी करतो आपण. तर इथे आपल्याला थोडं समजून घ्यायला पाहिजे की हा गेम कुठला चाललाय आयुष्याचा. हा खेळ का म्हणतो, कारण हा ऍक्च्युली खेळ आहे. हम्म. तो कसा, तो हळूहळू कळेल. पण हा खेळ समजायच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिलं एक आपल्या अध्यात्मात एक फार शॉर्ट वाक्यामध्ये हा गेम समजावलाय, ते समजून घ्यायला पाहिजे. आयुष्य म्हणजे तुम्ही आणि मी आता जगतोय गेले 40 वर्षात आणि पुढच्या कदाचित 10-15 वर्षातलं ते नाही. हम्म. आत्म्याचं आयुष्य, आत्म्याचा प्रवास. आता आत्मा कसा आला ते पण आपण बघूया. ठीक आहे. Yes, yes. सगळ्यात पहिला आहे जीवात्मा टू शिवात्मा. हा गेमचा फॉर्मॅट आहे, हा गेम आहे. मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायला पाहिजे की जीवात्मा आणि शिवात्मा कोण. हे शब्द खूप ठिकाणी आपण ऐकतो, म्हणजे प्रवचनात, कीर्तनात असतात, पुस्तकात वाचतो, पण ह्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे की जीवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय. तर सगळ्यात पहिल्यांदा जीवात्मा समजून घ्यायच्या आधी आपल्याला शिवात्मा समजायला पाहिजे. शिवात्मा म्हणजे काय. शिवात्मा इज युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, युनिव्हर्सल एनर्जी वेअरहाऊस, एनर्जेटिक टर्म्स मध्ये बोलायचं झालं, किंवा शिवतत्व, ह्याला आपण एक शिवात्मा असं म्हणूया. आता शिवात्मा जर का आहे की जो आपण काय म्हणू क्रिएटर आहे, ज्याने हे सगळं बनवलंय, तो असताना जीवात्म्याची काय गरज आहे. हा साधा प्रश्न येऊ शकतो आपल्याला की जीवात्मा आहे, शिवात्मा आहे, ठीक आहे, जीवात्मा कशाला पाहिजे. शिवात्म्यासाठी जीवात्मा बनला. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. तुम्ही चेतन पाटील, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला 2 पाय, 2 हात, 1 डोकं, 2 डोळे, तुमचे अवयव तुम्हाला माहिती आहेत. किडन्या पण आहेत 2, हार्ट पण आहे, 1 लिव्हर आहेत. हे ऑर्गन्स तुमचे आहेत. आता तरी माझे तुमचेच आहेत ना. हो, माझे. 2 मिनिटांनी मला देऊ शकता का. नाही, तुमचे आहेत म्हणजे माझे. लेट्स ओन व्हॉट एव्हर वी ओन. ठीक आहे. आता हे तुमचे आहेत, दे आर पार्ट ऑफ यू, यू आर मेड अप ऑफ देम. पण आता मी तुम्हाला एक छोटासा एक प्रयोग करायला सांगतो. तुम्ही एक्झॅक्टली आता तुमचा जो लिव्हर आहे ना, त्याचा कॉन्शियसनेस बना, त्याचं चैतन्य बना, लिव्हर बना, आणि आता सांगा की तुमच्या लिव्हरला काय फील होतंय, तुमचं लिव्हर काय करणार आहे, तुमच्या लिव्हरमध्ये काय चाललंय. डू यू नो दॅट. तुम्हाला माहिती आहे कॉन्शियसली तुम्ही सांगू शकता विदाउट टेकिंग हेल्प ऑफ मेडिकल सायन्स की माझा आत्ता आहे ना, इथं आता लिव्हर आता हे एन्झाईम रिलीज करतंय, इथे आता हे मिक्स होतंय, आणि आता 10 मिनिटांनी हे होणार आहे. नाही होत आहे. ओके, हा पहिला पार्ट झाला आपला कॉन्व्हर्सेशनचा. दुसरा पार्ट काय. डू यू अग्री की तुम्ही, मी म्हणजे मनुष्यजात ह्या पृथ्वीवरचे सगळ्यात इव्हॉल्व्ड स्पीसीज आहे, सगळ्यात इंटेलिजंट आहे. आता सगळ्यात इंटेलिजंट जो प्राणी आहे त्याला जर का माहित नाही की त्याच्या हात काय. आता थोडस विचार करा की ज्याने हे क्रिएट केलंय, तुम्हाला मला नाही, सगळी सृष्टी क्रिएट केली, सगळे प्राणी, सगळी सजीव निर्जीव सगळी सृष्टी, आणि नुसती सृष्टी म्हणजे आपण फक्त पृथ्वी बघतोय. पृथ्वी नाही, सौरमाला आपली, त्याच्यासारख्या कित्येक सौरमाला, कित्येक गॅलेक्सीज. आता सायंटिस्ट बोलतात की आता आपल्याला जे कळलेलं जे विश्व आहे ते फक्त 5% ऑफ द टोटल युनिव्हर्स. वी ओनली नो 5%. आता बघा की जर का त्याच क्रिएटरचा एक पार्ट आपण आहे, आपल्याला माहिती असलेल्या जीवांमध्ये सगळ्यात उत्क्रांतीचा आहे, तरी आपल्याला आपल्या हात काय माहित नाही. अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली तीच केस क्रिएटर बरोबर आहे. जेव्हा तुम्ही सुपर इंटेलिजंट असता ना, तेव्हा तुमच्यामध्ये कन्फ्युजन असतं खूप. आता हे थोडा डीप विचार करा, तुम्हाला कळेल. इंटेलिजन्स ऑलवेज डझंट गॅरंटी क्लॅरिटी. आता तो क्रिएटर आहे, तो पण इंटेलिजंट आहे, त्याच्यामध्ये पण हे सगळे प्रोफाईल्स आहेत. आता हे सगळे अनुभव आहेत. आता अनुभव काय काय आपण बघूया. चेतन पाटील आणि त्यांचं आयुष्य हा एक अनुभव आहे. तो दीपक घासाच्या इथं बसून येतोय का. मी इमॅजिन करू शकतो, पण मी फील नाही करू शकत. माझा माझा अनुभव तुम्ही फील करू शकता का. नाही.
आता आपण अनुभव मध्ये बघूया काय काय अनुभव म्हणजे एक्सपिरियन्सेस काय काय असू शकतात अनुभव. लग्न हा एक अनुभव असू शकतो. एक्झाम्पल बोलतोय, अगदी क्रूड लेवलला बोलतोय, बेसिक लेवलला. लग्न, नोकरी, पैसे, हेल्थ, रिलेशनशिप, हे आपण 5 फॅक्टर्स बघू. त्या फॅक्टर्स मध्ये जर का तुम्ही परम्युटेशन कॉम्बिनेशन लावले तर किती अनुभव होतील. म्हणजे चेतन पाटील यांचा अनुभव अमेरिकेत जेव्हा ते जन्म घेतात तेव्हा वेगळा असतो. जेव्हा त्यांचं लग्न होत नाही तेव्हा त्यांना फील होतं ते वेगळं असतं. होतं तेव्हा वेगळं होतं. कंडिशन नुसार बदलतं. त्यांना चांगला जॉब मिळतो तेव्हा वेगळं होतं. ज्यांना जॉब मिळत नाही तेव्हा वेगळं होतं. सो अंडरस्टँड, एवढे सगळे अनुभव आहेत हे सगळे. हे मी फक्त तुमच्या माझ्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोललो, पण अनुभव किती असतील बघा. आपण एखाद्या अशा ठिकाणी जातो ऍज पार्ट ऑफ आवर वर्क और ट्रॅव्हल की जिथे आपल्याला आपण अचंबित होतो की इथं कसं काय ही लोक जगू शकतात. तो त्यांचा अनुभव आहे. आता त्यांचा म्हणजे कोणाचा आहे, तो अनुभव हा या सिम्युलेशन गेम मध्ये कोड केलेला आहे. लाईफ इज अ सिम्युलेशन गेम, ज्याच्यामध्ये आता मी काय कोड डेव्हलपर नाहीये, पण एक तुम्हाला साधारण एक फ्रेमवर्क सांगतोय. जेव्हा आपण एखादे गेम्स खेळतो, जे सॉफ्टवेअरमध्ये गेम्स असतात, ते गेम्स आपण एक गेमचं एक्झाम्पल घेऊया. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवल्स असतात, वेगवेगळ्या गाड्या चूज करतात लोक, वेगवेगळे लॅप, वेगवेगळे रूट चूज करतात, लेवल्स सगळं चूज करतात, बरोबर. डिफिकल्टीज, मग ते मध्ये आता मला रोड रॅशेस माहितीये, मी तेव्हा लहानपणी तेच खेळलो. ते मग तुम्ही मारू पण शकता बाजूच्याला. अल्टिमेटली काय होतंय, हे सगळं एका पार्ट ऑफ व्हर्च्युअल रियालिटी आहे. हे सगळं एकाच गेम मध्ये कोड केलंय. पण जेव्हा तो प्रत्येक लॅब घेत असतो, प्रत्येक ती लेवल घेत असतो, त्याला वाटतं की माझं तो युनिक गेम चाललाय. खेळणाऱ्याला वाटतं की अरे मी ऍक्च्युअली तिथे ऍक्च्युअली खेळतोय, पण एव्हरीथिंग इज कोडेड. म्हणजे काय, प्रत्येकाला एक फिनिश लाईन आहे. काय होणार आहे माहिती, प्रत्येकाला एक फिनिश लाईन आहे. थोडंसं परत आधी येतोय. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड कॉन्सेप्ट वाटू शकेल, पण ही 3-4दा ऐकले ना की व्यवस्थित कळून जातं. ह्या क्रिएटरनी हे सगळ्या एक्सपिरियन्सेस क्रिएट केलेत. आता ते त्याला एकट्याला एक्सपिरियन्स घेता येत नाहीत, बरोबर आहे. थोडक्यात आता आपण पॉडकास्ट एक्झाम्पल घेऊ. मीच प्रश्न काढले, मीच स्वतःला प्रश्न विचारले, मीच कॅमेरामॅन झालो, मीच एडिटर झालो, आणि मीच उत्तर दिली, आणि मीच बघितलं. नॉट पॉसिबल. एक्सपिरियन्स कधी क्रिएट होणार, जेव्हा एक प्रश्न विचारणार आहे, एक उत्तर देणार आहे, एक रेकॉर्ड करणार आहे, एक एडिट करणार आहे, आणि बघणारे लोक आहेत, तेव्हा तो एक एक्सपिरियन्स क्रिएट झाला. एक्सपिरियन्स क्रिएशनला ट्रान्झॅक्शन व्हायला. आता मग एकापेक्षा अनेक प्रोफाईल्स पाहिजेत, बरोबर आहे. चेतन जर का नसतील तर हा पॉडकास्ट होईल का आता? नाही होणार, बरोबर. तर मग क्रिएटरने काय केलं, क्रिएटर लक्षात आलं की मला अनुभव घ्यायचा, तर मला हा अनुभव घेण्यासाठी एक्सपिरियन्स म्हणजे ट्रान्झॅक्शनची गरज आहे, बरोबर. म्हणून त्याने स्वतःला स्प्लिट केलं. एक मोठा न्यूक्लिअर फिशन म्हणू आपण त्याला, कारण एनर्जी आहे ना, एनर्जी. क्रिएटर इज अ एनर्जी, बरोबर. त्यातनं ते न्यूक्लिअर फिशन झालं, ते छोटे छोटे बबल्स किंवा बॉल्स बनले एनर्जीचे. ते तुम्ही आणि मी आहे. आत्मा, शिवात्म्याचा जीवात्मा, तिथे सेपरेशन झालं. आणि आता हा जो जीवात्मा आहे तो काय करतोय, तुम्ही आणि मी त्या क्रिएटरच्या ऑन बिहाफ एक्सपिरियन्स घेतोय. ओके. तो आपला प्रायमरी उद्देश आहे, तो आपला प्रायमरी खेळ आहे आयुष्याचा. ओके. त्यामुळे आपण अनुभव जे वेगवेगळे घेतो, दे आर पार्ट ऑफ दॅट. ओके. आता हे अनुभव जेव्हा आपण घेत असतो तेव्हा कर्म क्रिएट होतं. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता एक अनुभव आपल्याला घ्यायचा आहे की हा पॉडकास्टचा अनुभव घ्यायचा आहे. आता या पॉडकास्ट मध्ये आपण समजू एक की बाबा काय म्हणू आपण, एक एनर्जी एक्सचेंज म्हणून आपण काहीतरी ठरवलंय. मे बी आय विल पे यू 1 रुपी और 10 रुपी, एक्झाम्पल. आता तुम्ही मला तुमचं एनर्जी, तुम्ही ही एनर्जी वापरताय तुमची, जे काही तुम्ही क्रिएट केलं आतापर्यंत, बरोबर आहे. एनर्जी स्वरूपात देता येत नाही म्हणून पैसे आले. मी आलं का लक्षात, थोडी बार्टर सिस्टम होती, पण बार्टर सिस्टम तेवढी इफेक्टिव्ह वाटत नव्हती म्हणून पैसे आले. थोडं जास्त क्वांटिफिकेशन करता लागलं गोष्टींचं. पण अल्टिमेटली आपण काय देतो, एकमेकांचे फेवर घेत नाही, एनर्जी घेत नाही एकमेकांची. पण आता मी सपोज तुमचे ते 1 रुपया का 10 रुपये दिले नाही आणि मी निघून गेलो. आता काय झालंय, तुमची ती तुम्ही हे जे काही केलंय उभं, ह्याचं एक एनर्जेटिक इम्प्रेशन माझ्या एनर्जीवर आहे. ते मी बॅलन्स करण्यासाठी मी तुम्हाला 10 रुपये देणं मान्य केलं, बरोबर.
पण आता मी ते दिलं नाही, ती माझी फ्री विल आहे. आता आपण हे कधीतरी बोलू की डेस्टिनी, प्रारब्ध आणि फ्री विल, पौरुषार्थामध्ये फरक काय, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बरोबर आहे. सगळंच प्रारब्ध नाहीये. नाही. पण आता आपण ह्या टॉपिकला सीमित करू आपलं कॉन्व्हर्सेशन. आता मी तुम्हाला ते जर का 10 रुपये दिले नाहीत आणि एक वेळ येणार, चेतन, दीपक दोघे या जगात नसतील, ते गेले वर, हिशोबाच्या वया निघतात, हिशोबाच्या वहीमध्ये निघतं आणि तिथे कुठे चित्रगुप्त नसतं, आपलं आपलं एनर्जेटिक अकाउंट असतं. प्रत्येकाला मोकळं व्हायचं, जीवात्म्यावरनं शिवात्मा व्हायचंय, कुणाला अडकून नाही पडायचं. तुम्हाला आत्ता पटू दे नाही तर न पटू दे, वरतीच हा तुमचा प्रवास आहेच, म्हणजे देर इज नो अदर ऑप्शन. आता तुम्ही इथे आलात, आपण तिथे वर गेलो आणि मग आपलं अकाउंटिंग झालं. तुम्ही म्हणला दीपक, ते माझी तुमच्याकडे 10 रुपयाची एक्स्ट्रा एनर्जी राहिली, 10 रुपीज वर्थ, तुम्ही मला द्या, तोपर्यंत पाथवर आपण पुढे जाऊ शकतो. आणि मग काय होतं, मग चेतन आणि दीपक पुढच्या जन्मामध्ये ठरवतात की अशी सिच्युएशन आपण मॅनिफेस्ट करूया की ते 10 रुपये माझ्याकडनं तुम्हाला दिले जातील. इथे कर्म लागलं. आता आपल्याला कळायला पाहिजे की मी इथे जे जगतोय ते 2 गोष्टींसाठी जगतोय. पहिलं म्हणजे आयुष्याचा अनुभव घ्यायला, कारण अनुभवातनं काय येतं, अनुभवातनं एक एक्सपिरियन्स, म्हणजे ट्रान्झॅक्शन मधनं एक्सपिरियन्स येतो आणि एक्सपिरियन्स मधनं माणसाला लर्निंग येतं. आणि म्हणून आपल्याकडे म्हणलेलं आहे की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. बरोबर आहे. अनुभवातनं शहाणपण येतं. शहाणपण. आता शहाणपण म्हणजे काय, शहाणपणाचा पण एक अर्थ असा आहे की शहाणपण म्हणजे गोष्टी आहेत तशा ऍक्सेप्ट करा आणि बघायला शिका. ठीक आहे, तर ते करायचं आणि पुढे पुढे जायचं. तर गेम काय आणि मी काय करतो इथे, मी तो जो शिवात्मा आहे त्याचा एक पार्ट आहे. तो पार्ट इथे परत इथे येतोय पृथ्वीवर, अनुभव घेतोय, त्या अनुभवातनं तो स्वतः शिकतोय, त्यामुळे क्रिएटरला कळतंय की तो कोण आहे. एक्झॅक्टली. आणि ते करता करता कर्म क्रिएट होतोय. ते कर्म परत नलिफाय करण्यासाठी आपण परत इथे येतोय. बरोबर. मग आता हा गेम संपणार कधी, एंड गेम काय, एंड गेम काय, बरोबर, हे म्हणजे तुमचे अनुभव घेऊन झालेत. त्या अनुभवातनं तुमच्यामध्ये कुठली कटुता नाहीये, तुमच्यामध्ये कुठेही जजमेंट नाहीये, तुम्ही कशालाही चांगलं म्हणत नाही, कशालाही वाईट म्हणत नाहीये, कारण सगळे यू नो अल्टिमेटली एव्हरीथिंग इज पार्ट ऑफ द क्रिएटर. तुम्हाला आपल्याकडे आहे ना, आपल्या समाजामध्ये आपल्याला एक पद्धत आहे की वी जज, हे चांगलं हे वाईट, हे खूप चांगलं हे खूप वाईट, खरंय, हे योग्य किंवा हे अयोग्य, राईट अँड रॉंग. ह्याच्या पलीकडे जेव्हा आत्मा जातो ना, तेव्हा तो त्याच्या प्रगतीपथावर जातो. तोपर्यंत आहे ना, त्या अनुभवातनं रिपीट चालू. आणि म्हणून एक आपल्याकडे इंग्लिश सेइंग आहे, इधर इव्हॉल्व ऑर रिपीट. एक शब्द आहे आपल्याकडे वापरतात इंग्लिशमध्ये, इव्हॉल्व म्हणजे एक तर स्वतःला ह्या आत्म्याच्या प्रगतीमध्ये पुढे न्या, किंवा तोच अनुभव परत घेत राहा. आता हीलर म्हणून किंवा एक या क्षेत्रामध्ये काम करणारा असल्यामुळे मी जेव्हा लोकांच्या केसेसकडे, लोकांच्या अनुभवांकडे किंवा त्यांच्या प्रॉब्लेमकडे बघतो, तेव्हा बरेचदा असं दिसतं की लोक त्यांच्या अनुभवातून शिकत नाहीये, त्यामुळे तेच अनुभव रिपीट होते. तर हा पहिला प्रकार आहे की मी आहे कशासाठी. आता माझ्याशी कनेक्टेड मग काय आलं, कर्म आलं, माझ्याशी कनेक्टेड अनुभव आले, मग मला मदत करणारे, मला आयुष्यात पुढे नेणारे गुरु आले. हा सगळा पसारा मांडला जातो आपल्या बाजूने. बरोबर. सर, आता तुम्ही सांगितलं की पूर्ण प्रवास आता आपल्या डोळ्यासमोर आला की आपण का आहोत आणि इथून पुढे आपलं काय असणार आहे किंवा मागे काय होतं. जे अकाउंट बॅलन्स असतं एकमेकांकडे ते आपल्याला सॉर्ट आउट करायला लागतं. आणि अगेन विषय येतो आत्म्यांचा. आणि लोकांना आत्मा दिसते किंवा आत्माबद्दल बोलणं सुरू केलं की लोक डिरेक्टली ब्लॅक साईडलाच जातात, म्हणजे डार्क साईडलाच जातात. आत्मा म्हणजे बाबा भूत बाधा वगैरे वगैरे. तर एक्झॅक्टली आत्मा असते हे तुमच्या बोलण्यातून आता आपल्याला सिद्ध झालं. आत्मा कुठं कळलं तुम्हाला? एक्झॅक्टली. तर त्यात पण निगेटिव्ह आत्मा आणि पॉझिटिव्ह आत्मा असते का, किंवा मग जसं तुम्ही म्हटलं की ते मुक्त होण्यासाठी या अनुभव घ्यायला लागतात. मग असे कोणते आत्मा असतात की जे अनुभव घेऊन सुद्धा मुक्त होत नाही, किंवा तिकडेच एखाद्या वास्तूमध्ये, एखाद्या झाडामध्ये किंवा एनर्जीमध्ये, कारण रूल त्यांनाही फॉलो करायला लागेल ना, की अनुभव घ्यायचा आणि वरती यायचं. तर मग ते हे काय होतं की काही लोक अडकून बसतात किंवा मग ते मुक्त होत नाही. असं जेव्हा आत्मा
जो ओरिजिन आहे तेच त्या क्रिएटर तत्वामध्ये आहे. त्यामुळे आत्मा कधीच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसतो. अच्छा. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पोलॅरिटी असते एनर्जीची. आता थोडंसं आपल्याला हा सब्जेक्ट एनर्जीच्या ऍस्पेक्टनी कळून घ्यायला पाहिजे. एनर्जी कधी वाईट किंवा चांगली असते का हो? थोडक्यात तुम्ही एखादा इलेक्ट्रिक सॉकेट आहे त्यामध्ये बोर्ड घातला, तुम्हाला शॉक बसला म्हणून तुम्ही म्हणला इलेक्ट्रिसिटी एकदम खराब आहे असं बोलतात कधी? नाही. बरोबर आहे. किंवा आग, आगीनं आपण अन्न शिजवतो, आगीनं आग सुद्धा लागते आणि माणसं जळतात. मग त्याला काय म्हणायचं? आग चांगली का वाईट? आग आग आहे, तत्व आहे ते. तत्व बरोबर आहे. तसं आत्मा हे तत्व आहे. इट जस्ट एक्झिस्ट. ओके, म्हणजे तुमच्या ऍक्शनवर त्याची रिएक्शन डिपेंड आहे असं नाही, म्हणता आता येईल आपण तिथे जाऊ. तुम्ही जे आत्मे बोलताना त्याच्यावर मी हा, जाऊ. हा. मी त्याच्या आधी थोडंसं होतं आत्म्याचं एक काय म्हणतात त्याला, डेमोग्राफिक्स तुम्हाला मी सांगतो. ओके. हाऊ टू त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स रादर सांगतोय. तर आत्मा जस्ट एक्झिस्ट आहे ते बघ, एक्झिस्ट करतो. त्याचं काम तो करत असतो. जन्म घ्यायचा, अनुभव घ्यायचा, या सगळ्या गोष्टी करत असतो. काय होतं, एव्हरी एक्सपिरियन्स द सोल टेक्स. जेव्हा जेव्हा आत्मा एखादा अनुभव घेतो, आता आत्मा म्हणजे कोण? तुम्ही आणि मी सुद्धा, बरं का. तुम्ही आणि मी आत्मे आहे. फक्त आत्मा आपण आहे आहे ना ह्या बॉडी सूट मध्ये म्हणून आपल्याला वाटतं की आपण माणूस आहे. माणूस आहे. ओके, लक्षात. पण आपण आत्मे आहोत. आता तुमचं 2 मिनिटं फक्त शरीर शिथिल झालं तर तुम्हाला घोस्ट म्हणतील का लोक लगेच? नाही ना, ऍक्च्युली. सो एक थोडं लक्षात घ्या की आपण सगळे शरीरातलेच आत्मे आहोत. आपण सगळे आत्मे आहोत. तुम्ही आत्मा म्हणून वाईट होता का लगेच? नाही. मी आता तुम्हाला म्हणलं की तुम्ही आत्मा आहे, लगेच मी तुम्हाला आता डार्क बघू का? लगेच एकदम खुफिया, लगेच बॅकग्राऊंड म्युझिक एकदम खराब केलं तुम्हाला? नाही ना, असं नाहीये. तुम्ही काय करता त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही लाईटनेस, पॉझिटिव्हिटी, कम्फर्ट, हॅपीनेस हे क्रिएट करता का तुम्ही गोंधळ घालता, लोकांना हार्म करता, शिव्या देता? ह्याच्यानुसार तुम्हाला लोक डिफाईन करणार ना. चेतन फार चांगला माणूस, काय त्यांच्या बाजूला असलं की छान वाटतं, खूप मस्त प्रसन्न वाटतं, छान सांगतात, बोलतात. मग आता तुम्हाला म्हणायचं पॉझिटिव्ह आत्मा. ठीक आहे. आता पण चेतनजींचा एक जण साईड बघतो. चेतनजी एक्झाम्पल घेतो, मी तुम्हाला काही बोलत नाही. चेतनजींनी धरून शेजारच्यांना मारलं, वाईट बोलले आणि मला दुःख झालं किंवा त्यांना दुःख झालं, तर मग चेतनजी वाईट आत्मा. बरोबर आहे. म्हणजे तुमचं चांगलं किंवा वाईट हे रेफरन्स वर आहे. पण तुम्ही काय, तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तुमच्या त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तुम्ही जे बोलता, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांशी बिहेव करता, ह्या तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बरोबर आहे. पण त्याच्यामुळे लोकांना जे फील होतं, जे अनुभव येतात, त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणायचं. म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत वाईट अनुभव आला तर मी वाईट, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू नाही ऑब्व्हियसली. एक्झॅक्ट. आणि नाही अरे दीपक सर तर भारी माणूस आहे, तो तुझा अनुभव आहे. सो नो असं एकदम फिक्स सांगता येणार नाही. प्रत्येकाचा अनुभव त्या एनर्जी सोबत, आत्म्यासोबत, वाईट असेल तर वाईट होतो, चांगला असेल तर तो चांगला होतो. आता अजून मी आहे ना शरीराबाहेरच्या आत्म्यांकडे गेलोच नाही. मी अजून शरीरातल्या आत्म्यांकडे आहे. कारण शरीराबाहेरचे आत्मे आहेत ना, जे लोक बोलतात पॅरानॉर्मल डिस्कशन्स मध्ये, ते त्यांचा एक वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ती मी तुम्हाला सांगतो काय. आणि जे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स किंवा काही लोकांना अनुभव येतात की जे म्हणतात आम्हाला आत्म्याचा अनुभव आला. आता आपण थोडस त्यांच्याकडे वळूया. आत्मा जेव्हा शरीर घेतो तेव्हा त्याचं एक फिक्स शेल्फ लाईफ आहे. म्हणून तर सगळे मरतात ना. अमर कोणी नाही, म्हणजे फार कमी अमर जीव आहेत आपल्या अध्यात्मानुसार. पण सगळ्यांना एक्सपायरी डेट आहे. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्हाला माहिती आहे का होती एक्सपायरी डेट कशावर अवलंबून असते? इज इट अ चॉईस ऑर इज इट अ कंपल्शन? लास्ट डेट, एक्सपायरी डेट कंपल्शन असेल ते, चॉईस असले की इट्स अ चॉईस. हो. एक लक्षात घ्या, जगातली सगळ्यात मोठी पॉवरफुल गोष्ट आहे ती म्हणजे फ्री विल आहे. प्रत्येकाला त्याची गोष्ट चूज करता येणे. तुमचं आणि माझं आयुष्य मी चूज केलेलं आहे. पण कशासाठी केलं नंतर बोलू. पण पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रेक्षकांना सुद्धा,
कुठलीही गोष्ट तुमच्यावर लादलेली नाहीये. ओके. तुम्हाला ती आवडू दे नाही तर न आवडू दे. हा हा हा. तुमची दुःख, माझी दुःख, आपले आनंद, आपले दुःख, तुमचे आनंद, हे सगळं आहे ना कुठेतरी आपण चूज केलेलं आहे. कुठलीही गोष्ट थोपवली जात नाही. नो बडी कम्स हिअर टू गेट पनिश्ड. ओके. एव्हरीवन ओनली कम्स हिअर टू एक्सपिरियन्स लाईफ. ओके. आता काही एक्सपिरियन्सेस त्रास देतात म्हणून आपण म्हणतो पनिशमेंट आहे, बट देर इज नथिंग कॉल्ड पनिशमेंट बरोबर. इन दिस वर्ल्ड. आता आपण बाहेरच्या आत्म्यांबद्दल बोलत होतो. आपली जी शेल्फ लाईफ आहे, मी तुम्हाला बोलत होते, तुम्हाला प्रश्न विचार त्याचं उत्तर देतो. आपलं आयुष्य डिपेंड असतं आपण किती ब्रेथ्स घेणार. ओके. द फॅक्टर इज नॉट नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ डेज. द फॅक्टर इज ब्रेथ. हाऊ मेनी काउंट्स ऑफ ब्रेथ this soul is going to experience in a human incarnation on this planet. ओके. मग या कॉन्टेक्स्टचा एक्सरसाइज आणि कार्डिओ करायला नको? एक्झॅक्टली, करायला पाहिजे. नको करायला पाहिजे ना? नाही, तुम्हाला सांगतो, जास्त ब्रेथ घेतलं की श्वास पूर्वीचे ऋषी महामुनी आपण ऐकतो की ते खूप वर्ष जगायचे, पण त्यांच्या इंटिग्रल पार्ट ऑफ लाईफ मध्ये बघा ब्रीदिंग हा एक इम्पॉर्टंट टॉपिक होता. ब्रेथचा आपण कधीतरी, पॉवर ऑफ ब्रेथ कधीतरी आपण एक स्वतंत्र टॉपिक करू. एक्झॅक्टली. व्हॉट इज द पॉवर ऑफ आवर ब्रेथ आणि हाऊ वी आर वेस्टिंग दॅट पॉवर, ते पण आपल्याला नंतर कळेल. तर मुद्दा आहे की आपण ते फिक्स नंबर ऑफ ब्रेथ्स घेऊन येतो. आता त्या ब्रेथ संपल्यानंतर सोल हॅज टू वेकेट द बॉडी. सोल वेकेट्स. प्रॉब्लेम काय होतो, त्या आत्म्याला जे इथे एक्सपिरियन्स घ्यायचंय आणि जे कर्म मॅनेज करायचंय किंवा हँडल करायचंय किंवा त्याला काय शब्द वापरू, त्याचं निराकरण करायचंय, सॉल्व्ह करायचं, एखादी गोष्ट एक्सपिरियन्स, ते बॅलन्स करायचं, बॅलन्स शीट टॅली करायची. हे जर का झालं नाहीये, मिशनच अकम्प्लिश झालेलं नाहीये. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही अनुभव पेंडिंग आहेत, तेच झालेले नाहीयेत. तर जेव्हा तो आत्मा देह सोडतो, त्याकडे आगे चॉईस असते की नवीन परत खेळ सुरुवात करायचा का इथंच अडकून राहायचं. चॉईस असते. त्यांना माहिती असतं की दीपक घळसासी नाहीये, शरीर गेलेलं आहे, पण सॉफ्टवेअर तसंच आहे, हार्ड डिस्क तीच आहे, ती बाहेर इजेक्ट झाली, त्याच्यामध्ये डेटा तोच आहे. आता ह्या डेटाचं करू काय? हा डेटा परत सर्व्हरला कनेक्ट करू आणि नवीन ठिकाणी माझं इन्कारनेशन घेऊ. आता ह्याच्यामध्ये काही सोल्स अडकतात, इमोशनली किंवा अटॅच होतात. अटॅचमेंट. ओके. सी, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळायला पाहिजे की वी आर हिअर टू इन्व्हॉल्व अवर सेल्फ अँड डू थिंग्स, नॉट टू गेट अटॅच्ड. आपण एक्झॅक्टली उलट करतो. आपली इन्व्हॉल्वमेंट कमी असते, अटॅचमेंट जास्त असते. फुल गेम खेळायला पाहिजे एकदम. जसं एक लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादा मूवी बघतो, त्या मूवीमध्ये वेन वी से दॅट मूवी इज बेस्ट और ऍक्टर्स आर बेस्ट, तुम्हाला बघा त्यांनी तो जो कॅरेक्टर मध्ये पूर्ण घुसलेले असतात, जगलेले असतात ते. पण म्हणून ते शिफ्ट संपल्यानंतर, शूटिंग संपल्यानंतर ते शाहरुख खानचा शाहरुख खान न राहता तो कॅरेक्टर होतो का? तो नाही होत. तसं आपल्याला आहे ना, हे स्क्रिप्ट प्ले केल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर, कर्म मॅनेज केल्यानंतर आपल्याला आपली आयडेंटिटी रिव्हील व्हायला पाहिजे. मी हाय, मी दीपक घळसासी नाहीये, मी चेतन पाटील नाहीये. पॉडकास्टिंग वगैरे हे माझा एक्सपिरियन्स होतो, मी केला. आता म्हणून पण नंतर मी घोस्ट बसून कुठल्या तरी पॉडकास्ट स्टुडिओमध्ये जाऊन बसू का? बिकॉज जस्ट आय एन्जॉय दॅट प्रोसेस. हे चॉईस तुमच्याकडे राहते. तुम्हाला कोणी बोलत नाही, अरे तुम्ही इथे येऊन थांबा. इथे स्पिरिच्युअल मॅच्युरिटी येते काम. काही सोल्स असतात, अनफॉर्च्युनेटली दे लॅक दॅट स्पिरिच्युअल इव्हॉल्युशन, अंडरस्टँडिंग ऑफ द गेम, आणि ते त्या स्क्रिप्टला, त्या मूवीलाच आयुष्य करून टाकतात. ओके. आणि मग अडकतात. सेम तिकीट सेम शो. आता अडकतात म्हणजे काय होतं, दे प्रॅक्टिकली डोंट असेंड. ते व्हायब्रेशन शिफ्ट आहे. एक लक्षात घ्या, ही थर्ड डायमेन्शन रियालिटी. वन्स यू लिव्ह बॉडी, तुमचं शरीर कशाचं बनतं? वायू तत्वाचं तुमचं शरीर असतं. तुम्हाला पंचमहाभूताचं शरीर असतं का? नाही. सो दॅट्स अ डिफरंट व्हायब्रेशनल बँड. आता तुम्ही जिथे स्पिरिट वर्ल्ड मध्ये, जे आपलं खरं घर आहे, किंवा आपण त्याला पार्किंग लॉट बोलू, इथे यायच्या आधी परत तिथे जायला लागतं गाडी सर्व्हिसिंग करायला. तिथे जाण्यासाठी ती वेगळी व्हायब्रेशनल रियालिटी आहे. तो व्हायब्रेशनचा प्रवास करायला लागतो. पण जेव्हा तुम्ही खूप जास्त ह्या व्हायब्रेशनच्या रियालिटीमध्ये अडकलेले असता, तेव्हा तुम्ही जात नाही.
आता जात नाही. आता ह्याच्यामध्ये गरुड पुराणामध्ये त्यांनी असं एक्सप्लेन केलंय की, आणि हे मी माझ्या अनुभवातनं सांगतो, हिलिंगच्या अनुभवामध्ये, स्पिरिट गाईड्स येतात तुम्हाला घ्यायला. म्हणजे माझ्या एक क्लायंट होत्या, शी वॉज सफरिंग विथ हेवी कॅन्सर अँड शी वॉज इन कोमा फॉर मेनी डेज अँड शी वॉज जस्ट नॉट पासिंग. And then when I connected to her, she was on a hospital deathbed. Her just breath was on. बाकी त्यांना काही संवेदनाच नव्हत्या. पण जेव्हा मी कनेक्ट केलं तर तेव्हा त्यांचे 2 स्पिरिट गाईड्स तयार होते, बट दॅट लेडी वॉज स्टील नॉट गोइंग अहेड विथ देम. त्यांचे 2 स्पिरिट गाईड्स होते. कोण होते त्यांची नावं पण आली, त्यांनी सांगितली. हा, आणि ते त्यांच्या फॅमिली मधलेच एक जण होते. अगदी ट्रान्सपरंटली सांगतोय मी तुम्हाला, ह्याच्यामध्ये काही अंधश्रद्धा हा मुद्दा नाहीये. दिस इज द रियालिटी. आपल्याला फक्त ती पुस्तकांमध्ये शिकवली जात नाही. सायन्सला एका लिमिट पुढे कॉम्प्रिहेंड होत नाही, म्हणून आपण त्याला ऍक्सेप्ट करत नाही. पण आहे, आता तुमच्याकडे ते ॲपॅरेटस असतील, तुमच्याकडे त्या पद्धतीनं तुम्ही तो विषय हँडल केलात, तर तुम्हाला ते अनुभव स्वतः येतील. हा, असं नाही की ते फार ठराविक लोकांनाच यायला पाहिजे आणि इतरांना यायला नको. ओके, कमिंग बॅक टू द इम्पॉर्टंट टॉपिक. हे स्पिरिट गाईड्स बरोबर लोक जात नाहीत आणि मग ते अडकतात. देन दे आर कॉल्ड अर्थ बाउंड सोल्स. त्यांना काय म्हणायचं? अर्थ बाउंड सोल्स. आपण पण अर्थ बाउंड सोल्स आहे, बट वी आर इन अवर बॉडीज. दे आर द अर्थ बाउंड सोल्स विदाउट बॉडी. पण डेटा तोच आहे. अजून इंटरेस्ट विषयातले गेलेले नाहीयेत. मला अजूनही दारू प्यायला आवडते, मला अजूनही ना हे आवडतं, मी अजूनही ह्या व्यक्तीशी अटॅच्ड आहे, मला अजूनही ह्या गोष्टी करायच्या राहिल्यात, माझा अजून ह्या व्यक्तीबरोबर हे कर्म हँडल करायचं राहिले. हा सगळा डेटा घेऊन राहतात. जे क्रॉस ओव्हर होतात सोल्स, त्यांचा डेटा पण त्यांच्याबरोबर जातो आणि तो परत सिंथेसिस होतो आणि त्या डेटा घेऊन परत ते येतात. बरोबर आहे. पण इथे आहे ना, दिस इज लाईक अ व्हेरी इन बिटवीन सिच्युएशन. तुम्ही इथले पण नाही, तिथले पण नाही, मधले. ही जी एक कॅटेगरी आहे, त्यालाच त्यांचे जे अनुभव लोक घेतात त्याला ते पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी म्हणतात. ओके. आता आपण ह्या एनर्जीज कडे बघूया. आता हे मी तुम्हाला थिअरी सांगत नाही, माझ्या अनुभवात आणि माझ्या गुरूंनी शिकवलेलं सांगतो सगळं. आय हॅव डेल्ट विथ सो मेनी केसेस ऑफ पॅरानॉर्मल. इन्व्हेस्टिगेशन नाही करत मी. आय वर्क विथ दोज एनर्जीज. देर इज नथिंग टू इन्व्हेस्टिगेट इन देम ऍक्च्युअली, बिकॉज इट इज नॉट अ टॉपिक ऑफ एंटरटेनमेंट. म्हणजे तुमच्या आता तुम्ही बॉडीमध्ये आणि तुमचं, मी सपोज आय टॉक अबाउट युअर से फॅमिली लाईफ और वर्क लाईफ, आणि मी उगीच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारत राहिलो, सगळ्यांसमोर व्हिडिओ करत राहिलो, विल यू लाईक इट? व्हॉट यू नीड इज आय कम टू यू अँड आय हेल्प यू कम आउट ऑफ दॅट. बरोबर आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग. यू आर नॉट अ टॉपिक ऑफ एंटरटेनमेंट, राईट? सिमिलरली दे आर नॉट टॉपिक ऑफ एंटरटेनमेंट. एक्झॅक्टली. दे आर सेन्सिटिव्ह बीइंग्स. They're waiting for help. Like you just cannot make them a topic of entertainment just because त्यांना बॉडी नाहीये. बरोबर आहे. तर आपण सगळे आत्मे आहोत आणि जे आत्मे ह्या खेळामध्ये अडकून राहतात पण त्यांचं टायमिंग संपतं, ते होतात अर्थ बाउंड सोल्स. मग त्यांना वेगवेगळी नावं देतात. प्रत्येक धर्मानुसार त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं, मुस्लिम लोक त्यांना एक वेगळ्या पद्धतीने बघतात, हिंदू लोक त्यांना वेगळ्या पद्धतीने बघतात, ख्रिश्चन्स वेगळ्या पद्धतीने बघतात. बट अल्टिमेटली व्हॉट आर दे आर एनर्जी. आता ते एनर्जी आहेत, आपण एनर्जी आहे. तर वी आर सब्जेक्ट टू लॉज ऑफ एनर्जी. एनर्जीचे लॉज काय? पहिला लॉ नाही, ते आपण बोलूया, ते वास्तवामध्ये क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. एक्झॅक्टली. इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एक्झॅक्टली. हा पहिला. दुसरा, एनर्जी ऑलवेज मूव्ह फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके. तिसरा, जी एनर्जीची पोलॅरिटी आहे तीच एनर्जी खेचली जाते. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज बेस्ड ऑन दॅट. हे सगळे लॉस तुम्हाला आपल्या शरीरातल्या आत्म्यांना आणि त्या शरीराच्या बाहेरच्या आत्म्यांना लागू पडतात. त्यामुळे कित्येक जेव्हा मी ह्या आत्म्यांबरोबर पॅरानॉर्मल केसेसमध्ये काम केलंय, एक्झाम्पल सांगतोय. आता उगाच एक्झाम्पल देईन तुम्हाला. एक पर्वतीची एक जागा आहे, मी नाव नाही सांगणार त्या क्लायंटचं, व्हेरी व्हेरी फेमस पर्सनॅलिटी इन पुणे. तर त्यांच्या घरामध्ये लहान मुली होत्या आणि त्यांच्याकडे त्यांनी अशी एक रूम बनवलेली, मेझानाईन टाइप्स रूम बनवलेली. त्या रूम मध्ये त्यांची त्या 2 मुली, म्हणजे ते मूळ जे गृहस्थ, त्यांना एक मुलगा आणि त्यांचं लग्न होऊन त्यांना 2 मुली होत्या. त्या 2 मुली तिथे राहायच्या त्या रूम मध्ये. त्या मुलांची रूम होती, मुलींची. आणि देन दे वर कॉन्स्टंटली गेटिंग नाईटमेअर्स. त्या रात्री 1-1.5 वाजता अशा पळत उठून यायच्या. त्यांना कळत नव्हतं काय होतं. घरात पूजा अर्चा वगैरे सगळं असायचं, पण
ते वर जस्ट नॉट गेटिंग क्लू की काय होतंय हे. बिल्डिंग त्यांचीच होती पूर्ण, खाली अशी दुकानं होती आणि वर एका दुकानाच्या वर अशी त्यांची एका बेडरूम आलेली होती आणि मग त्यांचं बाकीचं घर होतं. वेन आय कनेक्टेड टू दॅट स्पेस, इन्फॉर्मेशन आली. म्हणजे तिथे एक व्यक्ती मला दिसला, एक देर वॉज अ सोल ऑफ अ मॅन. आता अर्थ बाउंड सोलला जेंडर असतं, बिकॉज डेटा तोच आहे ना. अ मॅन, सोल ऑफ अ मॅन, when a man dies, the soul is also having a masculine identity. Women's also their feminine identity. But this was a masculine energy. When I connected, that guy was totally clueless. मी त्याला बोलतो तू काय इथे, तो म्हणला मला माहित नाही, आय जस्ट गॉट ग्रॅव्हिटेटेड टू दिस प्लेस. बरेचदा आत्म्यांना जागा ओढून घेतात, कारण त्या जागांची एनर्जी ती असते आणि लोक आत्म्यांना दोष देत बसतात. त्यांना बरेच वेळेला कळत नसतं की ते काय आहेत. आता अजून एक एक्झाम्पल सांगतो, डिझायर्स कशा माणसाला अटकवतात. माझे एक मित्र आहेत, अकोर्डीमध्ये राहतात. त्यांच्या घराच्या इथे त्यांना पण एका 25 फुटाच्या एरियामध्ये काहीतरी ऍपेरेशन जाणवायचं. मी एकदा त्यांच्याकडे गेलो, मला पण जाणवलं. मग त्यांना मी म्हणलं तुम्हाला जाणवलं का असं, म्हणलं कारण मला जाणवतंय, थोडंसं माझी एनर्जी सेन्सिटिव्हिटी जास्त आहे पहिल्यापासून. हो जाणवत आहे. म्हणलं कनेक्ट करू का. कनेक्ट केलं, ती एक लेडी होती तिथे. शी स्टक इन दॅट डायमेन्शन. डायमेन्शन हा पण शब्द एक प्रचंड मोठा टॉपिक आहे बोलण्याचा, पण शी वॉज स्टक इन दॅट डायमेन्शन फॉर 700 years. आता चल ठीक आहे, त्या लेडीनी मला, शी लिटरली टेलिट्रान्सपोर्टेड मी इन टू दॅट एरा. 700 वर्षापूर्वीच्या. तिने मला तो ऍक्च्युली तुमचा जो तो अक्कुर्डीचा आता जो एरिया, तो बॅरन तेव्हा कसा होता, तिथे कुठं कुठं दगड आहेत, कुठं कुठं विहिरी आहेत, हे मला तेव्हा तिची रियालिटी मला तेव्हा तिने दाखवली, बिकॉज शी स्टक इन दॅट डायमेन्शन राईट नाऊ. मी तिला म्हटलं, तिने मला मंदिरं कुठं कुठे आहेत सांगितली. मग तिने मला तिथलं काळभैरव मंदिर कुठे ते सांगितलं. आणि मी त्यांना विचारलं इथे काळभैरव ह्या साईडला इथं एवढ्या अंतरावर काय, ते बोलले हो. सी दिस इज हाऊ दे गिव्ह व्हॅलिडेशन. बरोबर आहे. आता म्हणलं का, ती म्हणली मला आहे ना कैरी आणि मीठ खायचंय. सी म्हणून आपल्या अध्यात्मात सांगतात डिझायर ठेवू नका लाईफमध्ये. ह्याचा अर्थ, आणि डिझायर हा फुलफिल होण्याचा टॉपिकच नाहीये. त्यामुळे एखादा म्हटला मग मी एक काम करतो, फुलफिल करून टाकतो सगळ्या डिझायर्स, होणार नाही. इच्छा, यू नीड टू लर्न टू ड्रॉप डिझायर्स. शी वॉज स्टक. देन शी टोल्ड ह्या वेळेला असं गोष्टी मला पाहिजे. तुम्ही म्हणजे तिला तेवढंच हवं होतं, कैरी आणि हे, फक्त वेळ सांगितली तिने. Because at certain times dimensions are active. One entity can travel from one dimension to another dimension. Okay. There are certain times. The frequency kind of thing. हा. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं, त्या लेडीनं ते जेव्हा त्या माझ्या मित्रांनीच दिलं, त्यानंतर ते ऑपरेशन गेलं. आता अजून एक सांगतो किस्सा सांगितला. 700 वर्ष कैरी आणि मीठ खाणारी ती बाई, म्हणजे तिच्यासाठी 700 वर्ष तिला नव्हतीच ना. शी इज नॉट इन थर्ड डायमेन्शन. त्यामुळे तिला शी इज बियॉन्ड टाइम अँड स्पेस. अरे हाऊ यू टॉक लाईक दॅट, कसं बोलतो आपण डायरेक्ट असं डिरेक्टली की लाईक मीन्स मेनी ऑफ देम कन्वे थ्रू थॉट्स. एकदम इंटेन्स थॉट असतो आणि कळत नाही हा कुठनं थॉट येतोय. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू, तो आपला आहे का दुसऱ्याचा थॉट आहे असं नाही. आपला थॉट आपल्याला कळतो एकदम. तुम्हाला एकदम आता तुमच्या शरीरात एकदम कळ आली तर तुम्हाला त्याचं अटेन्शन जाईल ना त्याकडे. तसंच ते काहीतरी फिलिंग असतं. इट्स डिफिकल्ट टू एक्सप्लेन. ओके. दुसरा किस्सा सांगतो, सांगवी मधला. सी हे किस्से का सांगायचे माहितीये का, या किस्स्यांमधून लर्निंग गरजेचं आहे. म्हणजे माझा आता पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला त्या एनर्जीकडे पाहायचं. हा एक्झॅक्टली. म्हणजे आता आपल्याला काय कळलं, डिझायर हा प्रॉब्लेम. आता तुम्हाला डिझायरचं दुसरं एक्झाम्पल सांगतो. माझ्या गुरुं शपथ सांगतो, सगळं खरं सांगतो मी. नो मसालेदार कहाण्या. आपले बेसिक इन्ग्रेडियंट टाकून सुद्धा चांगली फोडणी बसते. बरोबर आहे. सांगवीमध्ये मला एखादा कॉल आला. त्यांना माहितीये मी आता वास्तूच्या तुम्हाला कहाण्या सांगेनच मी नंतर. कर्माची एक तुम्हाला स्टोरी सांगेन, रिअल जे आहे ते. पण त्याच्या आधी आपण बोलूया सांगवीची केस. मला कॉल आला. त्या गृहस्थांना वाटलं की त्यांच्या वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे, म्हणून त्यांनी मला बोलवलं. मी गेलो. मी आधी काही मागत नाही. इट इज ऑन द फ्लाय वर्क. स्पिरिच्युअल कामामध्ये आय डोंट थिंक देर आर प्रिपरेशन्स. You just need to catch hold of the energy, that frequency, and then start your work. मी तिथे गेलो. आय अंडरस्टूड. मी त्यांना म्हणलं तुम्ही मला केस सांगा, एक्सप्लेन करा काय तुमची. तर ते म्हणले आमच्या घरामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये 6 पुरुष वारलेत त्या घरामध्ये राहणारे.
एक वर्षात 6. 6 पुरुष वारलेत. मोस्ट ऑफ देम वर यंग. मग म्हणलं नाही, आम्हाला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. आय ट्यून मला काही प्रॉब्लेम दिसत नाही. मला एक जाणवत आहे, रिसेंटली सगळ्यात जे कोणी गेले ना ती व्यक्ती अडकली तुमच्या घरामध्ये. ते म्हणले माझा तो सक्का भाऊ आहे छोटा, फार वय नव्हतं त्याचं. म्हणलं आय थिंक ही स्टक. मग ते जरा थोडेसे, आणि त्यांच्या घरामध्ये त्यांची जी आई आहे त्या आईंचं गोरक्षनाथांची साधना, म्हणजे ते घरामध्ये स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस खूप चांगल्या पद्धतीने होतात, अतिशय मनापासून. त्यामुळे सुरुवातीला त्यांचा ह्या विषयावर थोडासा की कसं शक्य बाबा, कारण काय अनफॉर्च्युनेटली ह्या क्षेत्रामध्ये इतकं करप्शन पण झालंय. लोकांना नसलेली गोष्ट सांगायची कारण त्यांना ते दिसत नाहीये, आणि मग त्याच्यावर लोकांना त्याच्यावर ऑपॉर्च्युनिटीज बनायचं, ह्या गोष्टी खूप चालतात. त्यामुळे पीपल हॅव ऑल्सो लर्न टू बी कॉशियस. पीपल डोंट इझिली बाय थिंग्स. बरोबर. तर ते बोलले तुम्हाला वाटते पण आम्हाला काही वाटत नाही. म्हणलं थांबा. जशी ती एनर्जी इन्व्होक केली तसं एक मी असं इथं बसलोय, ते पण असेच समोर बसलेत, आणि अशा माझ्या इथे एक आय कुड फील अ प्रेझेन्स. आता मी टॅप केलं तर मला एक असा बऱ्यापैकी असं घाम आलेला माणूस दिसला, खूप टक्कल दिसलं, घाम, चौकड्याचा शर्ट टकआउट केलेला होता, एक नॉर्मल ट्राउझर होती. मी त्यांना डिस्क्रिप्शन सांगायला सुरुवात केली. म्हणलं मला असाचा माणूस दिसतोय, तुमचे जे भाऊ होते त्यांना म्हणलं खूप घाम यायचा का? हो म्हणे खूप, सतत त्याला घाम यायचा, त्याला बीपीचा त्रास पण होता आणि त्याला खूप घाम यायचा. म्हणजे त्यांना टक्कल होतं का? पुढचे केस नव्हते. हो म्हणे ही वॉज यंगर दॅन मी बट तो बॉल्ड होता. तिसरं म्हणलं त्यांना फेवरेट शर्ट अशा ह्या चौकड्यांचा होता का? असं मला अजूनही दिसतो डोळ्यासमोर तो. हो म्हणे. आणि म्हणलं त्यांना कधी शर्ट टक इन करण्याची सवय नव्हती. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणलं थांबा आता. नाव ही हॅज शोड अप. मग मी टॅप इन केलं, त्यांना म्हणलं की मी द इन्फॉर्मेशन. त्या माणसाने सगळ्यात पहिल्यांदा मला काय दाखवलं? घड्याळ दाखवलं. घड्याळ सुद्धा कसं दाखवलं? त्याला लाल कलरचे काटे होते आणि सिल्वर डायल आणि सिल्वर स्ट्रॅप, मेटलचं घड्याळ. बाकी मला काही इन्फॉर्मेशन दिले नाही. आता ही वॉज गिव्हिंग मी, बट इट वॉज नॉट कमिंग टू मी इन एनी वर्ड्स ऑर एनिथिंग. मी त्यांना म्हणलं की तुमच्या भावाला घड्याळांचा शौक होता का खूप? हो म्हणे, खूप त्याला घड्याळ आवडायचे. म्हणलं मला तुमचा भाऊ सांगतोय की त्याला आहे ना लाल काट्यांचं सिल्वर स्ट्रॅपचं आणि डायलचं घड्याळ हवंय. ते म्हणले थांबा मी बघतो. म्हणून त्याने डबा आणला एवढा. डबा उलटा केला, जो 70-80 घड्याळ निघाली. त्याच्यामधली 10 घड्याळ सिल्वर स्ट्रॅप रेड, आणि म्हणे त्याचं फेवरेट होतं घड्याळ. काय करूया घड्याळांचं? म्हणलं तुमच्या भावाला पाहिजे ती घड्याळ. कुठं अडकतात लोक आता मी सांगतोय, आणि आपण कशात अडकायचं नाही आपल्याला, हे लेसन्स आहेत आपल्यासाठी. तर म्हणलं ही सगळी घड्याळ तुम्हाला, त्यांनी सांगितलं आळंदीच्या घाटावर जायचं. आळंदी नाही, खडकीच्या कुठला तरी मला घाट एक आठवणे, पण ते सकाळी 7:30चा टाइम दिला. त्यावेळेला ती घड्याळ विसर्जन करायची पाण्यात. ते म्हणले एवढी महागातली घड्याळ, त्याला एकच शौक होता तो म्हणजे घड्याळाचा होता. म्हणलं त्यांना ती पाहिजेत. ही स्टक बिकॉज ऑफ दॅट. ठीक आहे म्हणे, आम्ही विसर्जन करतो. हे आमचं कॉन्व्हर्सेशन कम्प्लीट व्हायच्यात खमंग लाडवाचा वास, बुंदीच्या लाडवाचा. आणि मग बुंदीचे लाडू मला जाणवते वास, हे काय? मग त्यांना म्हणलं तुमच्या भावाला बुंदीचे लाडू पण आवडायचे का? हो म्हणे, त्याला खूप बुंदीचे लाडू आवडायचे. आठवड्याला तो 1-1 किलो बुंदीचे लाडू खायचा. त्याला डॉक्टरनी नाही म्हणून सांगितलं, बट ही वॉज सो मच इन लव्ह विथ दॅट. म्हणलं तुम्ही आता एक काम करा, लाडू आणा आणि हे त्याच वेळेला विसर्जन करा सगळे. हे होतं ना तोपर्यंत मला आहे ना एक असे अँटिक कॉइन्स असतात ना, तसं काहीतरी असं मला डोळ्यासमोर आलं. नो, दिस इज वेअर अ प्रॅक्टिशनर हॅज टू बी एक्स्ट्रीमली कॉन्फिडंट. ही शुडंट ब्रिंग हिज ओन डाऊट्स अँड स्टोरीज. मी त्यांना म्हणलं मला अजून एक गोष्ट दिसते, तुमच्या भावाला अजून एक गोष्ट आवडायची, ते म्हणजे अँटिक कॉइन्स. त्यांना काही त्याचा छंद होता का? नाही म्हणे, काही नाही. तर त्यांची पुतणी आली, ती आय थिंक 12वीत वगैरे होती. मला म्हणे हो म्हणे, काकानी मला सांगितलेलं काकाकडे खूप कॉइन्स आहेत. आणि सगळे अँटिक कॉइन्स होते. शिवाजी महाराजांच्या काळातल्या भोग पडलेले पैसे, पूर्वीच्या काळातले 5 पैसे 10 पैसे इथपासून त्या माणसाकडे कलेक्शन होतं. पण हे सगळं पाण्यात सोडायचं. त्यांना काय जाणवायचं, त्यांना घरामध्ये
त्यांना पण काहीतरी जाणवत होतं, पण त्यांना वाटत होतं की बाहेरची कुठली तरी शक्ती आणि काहीतरी करते. त्रास कुणालाच होत नव्हता, बट स्लीपलेसनेस होता, गुडघेदुखीचे थोडे त्रास त्यांना चालू झालेले. मग त्यांना म्हणलं तुम्ही हे करा, आय थिंक दिस इज सफिशियंट, तुमच्या घरावर काहीच काम करण्याची गरज नाहीये. ते म्हणले ठीक आहे. म्हणले एक्सपेरिमेंट करा, तुम्हाला वाटलं की तुम्हाला काहीच फरक पडला नाही मला सांगा परत. म्हणलं मी काय देव नाहीये. त्यांनी ते केलं आणि त्यांचा मला नंतर कॉल आला 15 दिवसांनी, तुमच्या घरातली एनर्जी पूर्ण बदलली आणि वी आर मोर इम्पॉर्टंटली थँकफुल की आमचा भाऊ मोकळा आला. सर तुम्ही जो आता एक्सपिरियन्स सांगितला त्यात खरंच म्हणजे आता आत्माबद्दल किंवा त्या एनर्जी बद्दल पण आता आम्हाला भीती न येता क्यू यायला लागली की ती बिचारी इतक्या वर्ष अटकून बसते आणि कम्युनिकेशन होत नाही किंवा ती शक्ती आपल्याकडे नसते की बाबा काय पाहिजे. कारण की तुम्ही म्हटलं ना काहीतरी त्यांचं भावनिक असेल किंवा काहीतरी खायचं प्यायचं जे काय असेल किंवा अटॅचमेंट, इन शॉर्ट मध्ये अटॅचमेंट असते एखाद्या गोष्टीसोबत, एखाद्या जागेसोबत किंवा पदार्थासोबत, तर ती त्याला मुक्त होऊ शकत नाही, ती अटकून बसते. 2 गोष्टी तुम्हाला सांगेन. एक शब्द आपल्याला रिप्लेस करायचा येते, क्यू नाही, रिस्पेक्ट वाटायला पाहिजे. रिस्पेक्ट. ओके. सी वी ऑल लॉंग फॉर रिस्पेक्ट, दे ऑल्सो वॉन्ट रिस्पेक्ट. ग्रेट. ओके, नंबर 1. नंबर 2, एक अजून रिझन आहे की एनर्जीज अडकतात आणि हे ऍक्च्युली अनफॉर्च्युनेट आहे. आता तुमच्या अटॅचमेंट्स राहिल्या, तुमचे कर्म तुमची शिल्लक राहिली, तुम्ही तुमची बॉडी नीट वापरली नाही. काही लोकांची बॉडीची शेल्फ लाईफ बरीच असते, पण वेन यू अब्यूज समथिंग यू डाय अर्ली, राईट? मग तुमचा मिशन कम्प्लीट होत नाही. बरोबर आहे. तिथे त्या आत्म्याचा त्यानं ज्या पद्धतीनं कंडक्ट केलंय त्याचं ऑपरेशन्स बॉडीचे आणि त्याच्या ह्या लाईफमध्ये ह्याच्यावर अवलंबून असतं. पण काही वेळेला कसं होतं, while everything is, all life events are destined, how we respond to that is not destined. ओके. पण आता जे मी डेस्टाईन केलेलं आहे त्याच्या पलीकडे पण जाऊन काही वेळेला गोष्टी घडतात. दोज आर कॉल्ड अननॅचरल डेथ्स. सगळेच लोकांचा खून होतो, त्यांचे अर्थ बाउंड स्पिरिट्स बनत नाहीत, कारण तिथे कार्मिक वर्कआउट असतं. ओके. हा एक गैरसमज असू शकेल लोकांमध्ये की आता ह्याचा खून झाला, ह्यानं आत्महत्या केली म्हणजे ह्याचं भूत. नो. मी कित्येक लोकांबरोबर काम केलंय, म्हणजे आत्म्यांबरोबर, ज्यांच्या डेथ झालेले आहेत, बट दे हॅव हॅपीली मूव्ड ऑन. दे हॅव नॉट स्टक. बिकॉज आत्महत्या करणे हा पण अनुभव असू शकतो, जो नॅचरल डेथला येणार आहे का? नाही. पण ऍक्सिडेंट ही जी कॅटेगरी असते, नॉट ऑल ऍक्सिडेंट्स अगेन. आता हे आपण जे बघतो मध्ये अहमदाबादचा झाला, बरेच वेळेला ग्रुप कर्मा पण असतं. सो कार्मिक वर्कआउट मध्ये लॉट ऑफ पीपल डाय आणि आत्मे मुक्त होतात. फार रेअर सिच्युएशन मध्ये, आणि खूप रेअर सिच्युएशन आहे, ऍक्सिडेंटल डेथ्स मध्ये पूर्ण श्वास गेलेत का त्या आत्म्याचे, भरले गेलेत का? मला सांगा. मी तुम्हाला काय सांगितलंय, लाईफ ऑफ अ सोल डझंट डिपेंड ऑन नंबर ऑफ इयर्स, इट डिपेंड्स ऑन द ब्रेथ. तुमचं ब्रेथ, तुमची एनर्जी किती बॅलन्स आहे. बॉडी तर गेली ऍक्सिडेंटमुळे, पण एनर्जी तर गेली नाहीये. दोज आर द सोल्स ऑल्सो. दे आर लाईक एक्झॅक्टली लाईक ह्युमन्स. दे फील द सेम थिंग, दे ऑल्सो हॅव थिंकिंग, बट दे जस्ट डोंट हॅव बॉडी. दे हॅव ऑल द डिझायर्स, दे हॅव ऑल द प्लॅन्स, एव्हरीथिंग. हा एक अजून रिझन आहे की ज्याच्यामुळे अर्थ बाउंड सोल ही कॅटेगरी तयार होते. एक्झॅक्टली. आता हे अर्थ बाउंड कॅटेगरी आहे ना, ह्याला दे ऑल्सो हॅव अ ऑर्गनायझेशन इन विच दे रोल अप टू. ते असे काही स्कॅटर्ड पडलेले नाहीये जिसका कोई नाही, असं नाहीये. ते पण आहेत ना, अल्टिमेटली देवी तत्व शिवतत्वाला मध्ये ते असतात. आणि म्हणून बघा, म्हणजे शिवांचं जे लग्न आपण आकडे म्हणतात, त्याला भूतांचे आणि वेताळांचे नाच असतो असं म्हणतात आपल्या पुराणांमध्ये, बरोबर? सो ते शिवतत्वामध्ये किंवा देवी तत्वामध्ये ते रोलअप होतात. त्यामध्ये असे कुठेही नसतात की काही पण करा. इट्स जस्ट दॅट ऍज दे हॅव मेमरी अँड एनर्जी ऑफ अर्थ डायमेन्शन, बट देअर बॉडी इज नॉट ऑफ अर्थ डायमेन्शन, वी फील दॅट दे आर मोर पॉवरफुल. बिकॉज त्यांच्या पंचतत्वावर दे हॅव मोर इन्फ्लुएन्स. आपल्यावर आपला तेवढा नाहीये, त्यांचा आहे. बिकॉज ते अर्थ एलिमेंट मध्ये किंवा पंचतत्वांमध्ये बांधले गेलेले नाहीये. दॅट्स वाय दे अपिअर टू बी मोर पॉवरफुल. इफ दे आर पॉवरफुल, आता आपण म्हणतो की आपल्याला एक्सपिरियन्स नाईटलाच येतात, दिवसाने येत मोस्टली.
जितकं आपण ऐकतो किंवा बघतो की नाईटलाच जास्त एक्सपिरियन्स येतात, तर ते एनर्जी तेव्हा जास्त ऍक्टिव्ह असते का, हा एक प्रश्न आहे. आणि समटाइम्स जर आपण ग्रुपने चाललेत किंवा फॅमिलीमध्ये पण 4-5 मेंबर असतात, तर ते एका व्यक्तीला जास्त अफेक्ट करू शकते. बाकी लोक म्हणतात आम्हाला दिसलीच नाही. मग ती एक व्यक्ती अशी काय वेगळी असते की ज्यांना ते अप्रोच करतात. हम्म. आणि तुम्ही डील करताना काही इक्विपमेंट वापरतात का व्हेन यू इंटरॅक्ट विथ देम or try to interact with them? तर मग काही इक्विपमेंट असतात का? दिवसा पॉझिटिव्ह एनर्जी जास्त असते, सूर्यप्रकाश. ओके. दिवसा किऑस जास्त आहे, गोंधळ. रात्र जी आहे ना, आणि रात्र हा त्यांना अलोकेट केलेला टाइम आहे, ती डायमेन्शन ऍक्टिव्ह आहे त्यावेळेला. त्यावेळेला पोलॅरिटी जी आहे, निगेटिव्ह एनर्जी पोलॅरिटी आहे. बरं, ठीक आहे. आता हे निगेटिव्ह आपण जे म्हणतो ना, त्याला पोलॅरिटी समजून घ्या. ह्याला निगेटिव्ह म्हणजे चुकीचं असं म्हणू नका, घाण असं म्हणू नका. निगेटिव्ह इज नॉट बॅड, कारण आताच पाहिलं आपण की ते निगेटिव्ह पण आहे, पॉझिटिव्ह पण पोलॅरिटी. एक्झॅक्टली. तर त्या पोलॅरिटी त्यांना फ्रिक्वेन्सीला इट्स बेटर टू मॅनिफेस्ट. ह्यांचं जे मॅनिफेस्टेशन जास्त होतं ना, ऍज दे आर एनर्जी बिईंग, जिथे एनर्जी जास्त आहे ना तिथे ते मॅनिफेस्ट होतं. त्यांना पण मॅनिफेस्ट व्हायला एनर्जीच लागते. त्यामुळे एक्झाम्पल सांगतो. आता एक आम्ही वास्तू व्हिजिटला गेलो भोसरीमध्ये, भोसरी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. मग त्यांचा काही असा प्रॉब्लेम नव्हता त्या फॅक्टरीवाल्यांचा, बट त्यांची मी इतर पण कामं केली. ते म्हणले आमची ही पण फॅक्टरी बघून घ्या तुम्ही. आता मी जे वास्तू बघतो ते मी पूर्ण फ्रिक्वेन्सी बेस बघतो. मी ते ट्रेडिशनल वास्तू, दिशा वगैरे ह्याच्या पलीकडे जाऊन बघतो. तो एक वेगळा टॉपिक आहे, ते का. तर त्या व्हिजिटला गेलो मी, आणि त्या आय वॉज रिडिंग दॅट साईट, आणि तिथे आहे ना असं 2 स्टोरीड ते वर्क फॅक्टरी होती आपण म्हणू, आणि असा एक जिना होता. त्या जिन्याच्या खाली ऑब्व्हियसली एक जागा मोकळी राहते बघा, तिथे त्यांचं इलेक्ट्रिकल डीबीज वगैरे असे काय काय होते. त्या जागेमध्ये मला प्रचंड हाय ईएमएफ जाणवता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. ईएमएफ हा एक फॅक्टर असतो, एनर्जीज असतात तिथे. पण मला ती सगळ्यात जास्त आहे ना त्या इलेक्ट्रिक बोर्डची जाणवते. आता इलेक्ट्रिक जिथे डिस्ट्रीब्युशन किंवा सप्लाय आहे तिथे ओव्हरऑल ईएमएफ जास्त जाणवतोच. त्यामुळे आता काही लोक ऐकणारे म्हणतात हे हु आर यू ट्राईंग टू फूल. पुढची आता मी सांगेन तिथे मजा आहे. बट आय सेन्स दॅट देर इज अन ऍक्टिव्हिटी. वेन आय ट्राईड कम्युनिकेटिंग, माझ्यावर माझे क्लायंट पण होते, मी त्यांना म्हणलं हुस एव्हर यू आर, प्लीज मॅनिफेस्ट, आय एम हिअर टू हेल्प यू, टॉक टू मी. काय आवाज नाही. मी त्यांना म्हटलं मॅनिफेस्ट इन द साऊंड. त्या डीबीचा पत्रा असतो ना, धाड 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 धाड, आणि कितीची वेळ, अशी दुपारी 3-3:30ची वेळ, भर दुपारी. सकाळी 9 वाजताचे पण इन्सिडेन्सेस आहेत. त्यामुळे स्थळ वेळ का असता का नाहीये. वेन यू ट्राक टू कम्युनिकेट, आणि दे विल नॉट ऑल्सो कम्युनिकेट टू पर्सन हू कॅनॉट अंडरस्टँड. ते पण त्यांना पण कळतं ना. आता फॉर एक्झाम्पल मला वाटलं की तुमच्याशी बोलून कदाचित काहीतरी छान क्रिएट होईल म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, बरोबर. ज्या लोकांशी मला नाही बोलायचं त्यांच्याशी नाही बोलत. सो ही इंडिव्हिज्युअल चॉईस आहे ना, चॉईस आहे. त्यांनी ती चॉईस एक्झिक्यूट केली की चला ठीक आहे. मग आता पुढे मी म्हणलं आता बोला, नाव आय अंडरस्टूड यू आर देअर, नाव स्पीक. आता पुढचं जे कम्युनिकेशन होतं टेलिपॅथी होतं. त्यांनी मला सांगितलं माझी ही जागा नाहीये, ह्या फॅक्टरीचा जो ओपनिंग आहे त्या ओपनिंगच्या इथे एक मोठं पिंपळाचं झाड होतं. हे पिंपळाचं झाड लोकांनी कापलं तेव्हापासून मी इथे. मला त्या पिंपळाच्या झाडावर परत जायचंय. म्हणलं काय नाही, त्यांना म्हणा पिंपळाचं झाड लावा, एक कुंडीत लावलं तरी चालेल, पण मी तिथे जाणार आहे. एवढीच माहिती त्यांनी मला दिली. माझ्या क्लायंटला बोललो, म्हणलं मला अशी माहिती येते. ते म्हणजे पिंपळाचं झाड मी नाही कधी बघितलं. ते 4 वर्षापूर्वी त्या जागेत मूव्ह झाले. आम्ही गेलो, एक्झिट करत होतो. आता त्यांना वाटलं की बहुतेक हा होक्स इन्फॉर्मेशन असेल, मला पण वाटलं होक्स असेल, मे बी माय ओन माइंड क्रिएटेड अँड क्राफ्टेड दॅट स्टोरी, असं मला पण वाटलं. सी आय ऑलवेज डाऊट माय सेल्फ. आय नेव्हर से की आय एम क्रिएटर, मी नाही बाबा. आय कॅन ऑल्सो हॅव इंटरप्रिटेशन गॅप्स, आय कॅन ऑल्सो हॅव माय ओन स्टोरीज. आम्ही गेलो बाहेर, उजव्या साईडला सिक्युरिटी गार्ड एका अशा केबिन सारख्या अशा सेटअप मध्ये बसलेला होता. तिथे आम्ही पीप केलं. म्हणजे ते म्हणत होतं की आम्ही जातोय असं त्या माणसाला त्याला सांगावं सिक्युरिटीला. बघितलं तर तो सिक्युरिटी बसला तिथे. एक मोठाच्या मोठा आहे ना जाड बुंध्याचा एक वृक्ष होता जो कापलेला होता. त्याच्यावर पत्रा बित्रा टाकून ती केबिन बनवली तिथे. ते झाड तसं होतं. म्हणजे सिक्युरिटी आधीपासून होता तिथे, तो जुना ओल्ड सिक्युरिटी होता तिथे. तर सिक्युरिटीनं त्याला विचारलं, मग त्यांना इन्क्विजिट झाले ते की हे कुठून काय हे झाड. तर त्यांनी सांगितलं की हे झाड तुम्ही साहेब आल्या तेव्हा त्याच्या आधीपासून इथे आधीच्या मालकाने झाड कापलं, पिंपळाचं झाड होतंय. आणि मग मी त्या क्लायंटला सांगितलं तुम्ही उद्याच इथे आहे ना पिंपळाचं झाड आणून लावा. त्यांनी लावलं. ते ती एनर्जी हार्म करत होती का? नाही, हार्म काही नव्हता, पण ती अडकलेली का? येस.
तर तुमचा प्रश्न जो होता की की रात्रीच का दिसतात, दिवसा का दिसत नाही? नॉट नेसेसरी रात्री किंवा दिवसा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते कुणाला जाणवतात कुणाला जाणवत हा नाही. हा हा हेच. तो ह्याचं थोडंसं मी उत्तर आधी दिलंय. हा, हा. जिथे त्यांना कळतं ना की इथे मी बोलू शकतो, कम्युनिकेट होऊ शकते, त्यांच्याशी ते बोलतात. ओके. मग ते स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान मुलं असू दे, मोठे कोणी असू देत, दिवसा असू दे, रात्री असू दे. कम्युनिकेशन कुठे होतं? जेव्हा रिस्पॉन्स आहे. हो हो हो. नाहीतर त्याला कम्युनिकेशन म्हणणार का आपण? नाही नाही तुम्ही इथे एकटेच बोलत बसला आणि मी काहीच बोललो नाही. इज दिस अ कम्युनिकेशन? देन विल यू टॉक टू मी? नो. वी आर टॉकिंग बिकॉज वी अंडरस्टँड इच अदर. वी हॅव अ कॉमन टॉपिक. तसंच त्या एनर्जीच्या बाबतीत आहे. जिथे कम्युनिकेशन आहे तिथे कम्युनिकेट करतात. आता दुसरा एक ह्याचा कनेक्टेड क्वेश्चन मीच विचारतो आणि मीच उत्तर देतो. तो आहे एक छोटस मला एक विचारायचं आहे की असं म्हणतात की लेडी फिमेल मध्ये एनर्जी जास्त असते मेल पेक्षा, किंवा त्यांचं एनर्जी ऍक्टिव्हेशन जास्त असतं, असं हे खोटं आहे का? नाही, असं काही किंवा नाही. त्यांना जास्त लवकर जाणवतं सेन्स की असं काही असलं की? दोन गोष्टी आहेत. एक सेन्स करणे, दुसरा एक कम्युनिकेट करणे, आणि तिसरं म्हणजे इम्पॅक्ट होणे. हे 3 स्तरावर पॅरानॉर्मल बरोबर लोकांच्या गोष्टी होऊ शकतात. बरोबर. हेच सांगतात लोक. सेन्स झालं, कम्युनिकेट झालं, किंवा अफेक्ट झाला. आता अफेक्ट हा शब्द वापरतोय, त्याला इम्पॅक्ट बोलू आपण, पण मी अफेक्ट वापरतोय कारण निगेटिव्ह कॉनोटेशन आहे त्याला. आता हे फार इम्पॉर्टंट गोष्ट समजून घेण्यासाठी. सेन्स कधी होईल? जेव्हा तुमची एनर्जी आणि त्यांची एनर्जी कुठेतरी एका व्हायब्रेशन लेवलला रेझोनन्स मध्ये. एनर्जीला काय कळतं? एनर्जीला किती हुशार माणूस आहे, किती हे करण्याचं त्याला पहिलं इट इज ऑल व्हायब्रेशनल. आपल्याला जेव्हा एखादा मित्र किंवा एखादा शत्रू बनतो, किंवा मित्र आपण एक्झाम्पल घेऊ, त्याच्यामध्ये सगळ्यात फंडामेंटल लेवलला काय असतं? आपले वाइब्स मॅच व्हायला. दीज आर नथिंग बट व्हायब्रेशन्स. आता जेव्हा एनर्जेटिक व्हायब्रेशन्स होतं तेव्हा रेझोनन्स होतं. रेझोनन्स म्हणजे काय होतं? इट्स लाईक 2 वेव्हलेन्थ्स गेटिंग ऍडेड. बरोबर. आणि एक्सपान्शन इज द लॉ ऑफ रेझोनन्स आपण शिकलोय आधी. सेन्स ज्यांना होतं त्यांना तो रेझोनन्सच्या लेवलच्या जवळ गेले असतात. पण नॉट नेसेसरी सेन्स झालं म्हणजे कम्युनिकेट झालं. कम्युनिकेशनला असतं अंडरस्टँडिंग आहे का, खरंय, आणि इम्पॅक्ट असतो ना. आता इम्पॅक्ट हा एक खूप ब्रॉड टॉपिक आहे, पण आपण थोडंसं निगेटिव्ह कॉनोटेशन मध्ये इम्पॅक्ट बोलूया. एफेक्ट होतात काही, म्हणजे आपल्याला त्याला एकदम ग्रॉस मराठीमध्ये एक शब्द आहे, तो म्हणजे झपाटले वगैरे, हे काही शब्द वापरतात. आता हे आहे ना, ही पण पूर्ण फ्रिक्वेन्सी बेस्ड कॉन्सेप्ट आहे. त्याचं उत्तर आहे तुमच्या एनर्जीमध्ये. आता त्यासाठी आपल्याला पुढे जाऊन आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मी कोण आहे. बरोबर. मी इथे आत्मा आहे ह्याला आलो, पण आता मी ह्या शरीरामध्ये आहे. सो आय हॅव बिकम लाईक अ कम्प्युटर डिव्हाइस. ओके. ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर पण आणि हार्डवेअर पण. आता तुम्ही बघा, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जेव्हा एकत्र काम करायचं तेव्हा त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते, त्याला बोलतात ड्रायव्हर्स. बरोबर आहे. सपोज मी एक प्रिंटर जोडलाय माझ्या कम्प्युटरला आणि मला कमांड द्यायची प्रिंटची, तर तो प्रिंटर आणि कम्प्युटर ह्याला कनेक्ट करणारं एक इन बिटवीन असतं, ते असतं ड्रायव्हर. बरोबर आहे. ह्याच्या थ्रू ते सगळं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर काम करतं आणि डिझायर्ड रिझल्ट देतं. आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये आत्मा जर का बोलला तर तो फक्त त्या सर्व्हरशी असलेलं कनेक्शन आहे. आपल्यामध्ये आत्मा नाहीये, आपल्यामध्ये एनर्जी. ठीक आहे. आता ही एनर्जी जी या हार्डवेअरला आणि ह्या सॉफ्टवेअरला चालवते, त्याचं जे पाथ्स असतात त्याला मेरिडियन्स बोलतात, नाडी. त्या नाडी एकमेकांना टर्मिनेट होत आहेत, ते जे एनर्जी सेंटर्स आहेत त्याला चक्र म्हणतात. ही चक्र जी आहेत ती आपल्या हॉर्मोन्सला कनेक्टेड आहेत, आणि हॉर्मोन्स आर ऍक्च्युली कोऑर्डिनेटिंग अवर बॉडी ऍक्टिव्हिटीज. आता तुम्ही जर का थोडं बघितलं तर प्रत्येक जे चक्र आहे ना, त्या चक्राच्या प्रॉक्सिमिटीमध्ये तुम्हाला हॉर्मोन्स दिसतील. हॉर्मोन्स आर व्हेरी काय म्हणतात त्याला, इंट्रिकेटली कनेक्टेड विथ अवर एनर्जीज. परत मी मूळ मुद्द्याकडे येतो. कधी कधी कसं होतं, थोडंसं डिटूर करायला लागतं मूळ कॉन्सेप्ट समजवण्यासाठी. आता एनर्जी आली म्हणजे फ्लक्च्युएशन्स आले. कॅन एनर्जी बी कॉन्स्टंट? नाही. एनर्जी इज अ साइन वेव्ह. बरोबर आहे. म्हणजे एनर्जी इज बाउंड टू राईज, इट इज बाउंड टू फॉल. अवर थॉट्स अँड इमोशन्स इम्पॅक्ट अवर एनर्जी. जेव्हा तुम्ही
लो फील करत असता तेव्हा तुमची बाय डिफॉल्ट एनर्जी लो असते, निगेटिव्ह असते, पोलॅरिटी निगेटिव्ह असते. म्हणून किंवा निगेटिव्ह पोलॅरिटी म्हणून तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग्स आणि इमोशन्स येत असतात. ओके. आणि थॉट्स येत असतात. म्हणजे तुम्हाला खूप त्रास झालाय आणि तुम्हाला सांगितलं, तुम्हाला खूप आतनं वेदना होते, तर तुम्ही तोंडावर सांगू शकता हा नाही मी छान आहे, पण तुम्हाला आत फील जे होतं ना तो पेनच फील होतोय, विच इज अ निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी, बिकॉज इट मेक्स यू फील लो, नॉट सो गुड. नॉट सो गुड. बरोबर. जेव्हा जेव्हा माणसं अशा निगेटिव्ह सायकल्स मधनं जात असतात एनर्जीच्या, त्याला वेगवेगळी कारण आहेत. तुमचं कार्मिक फेजेस कुठल्या चालल्यात, पत्रिकेत काय गोष्टी आहेत, तुम्ही चुकीच्या घरात राहताय का, तुम्ही स्वतःची एनर्जी हायजीन नीट ठेवत नाही का, ते एक स्वतंत्र टॉपिक आहे बोलण्याचा. हे जेव्हा होत नाही ना तेव्हा तुमची नॅचरल एनर्जी निगेटिव्ह असते. आणि जेव्हा तुमची एनर्जी निगेटिव्ह होते किंवा तुमच्या एखाद्या फेजेस असतात आयुष्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही खूप डिप्रेशन मधनं जात असता, खूप लो एनर्जी मधनं जात असता, तेव्हा तुमचा ऑरा नॅचरली आहे ना वीक असतो. आणि त्यावेळेला तुमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणारी तुम्ही एनर्जी खेचता, तुमच्यासारखी डिप्रेस एनर्जी खेचता. जेव्हा जागा पोल्यूट होतात तेव्हा जागा सुद्धा त्याच्याच व्हायब्रेशनच्या एनर्जीज खेचतात. जेव्हा तुमची एनर्जी खूप हाय आहे ना तेव्हा सुद्धा तुमच्या संपर्कात आत्मे असतात, बट इन गुड एनर्जी वाले. पण त्यांच्या एनर्जीज हाय असतात. आणि म्हणून तुम्हाला त्यांच्याकडनं हेल्प होते. आता हे बोलतात बघा, म्हणजे हे वाक्य आहेत की कित्येक लोकांनी सांगितले की त्यांनी ज्या इन्व्हेन्शन्स किंवा डिस्कव्हरीज केल्यात तेव्हा त्यांना कुठल्या तरी एक्स्ट्रा सुपर नॅचरल एनर्जीची मदत झालेली. सर तुम्ही आता सांगितलं की काही इच्छा अपूर्ण असतात किंवा अटॅचमेंट असते की ज्याने काही आत्मे बाहेर जात नाही किंवा ते अडकून राहतात. तर आत्म्यांमध्येच काय माणसांमध्ये सुद्धा इच्छा आणि ईर्ष्या असते, कोणाची प्रगती नको व्हायला पाहिजे. आणि या सगळ्यांना अनुसरून आपण काय करतो, म्हणजे बरेच लोक काय करतात की काळी विद्येचा आधार घेतात, ब्लॅक मॅजिक करायचं ठरवतात. किंवा आपण ऐकलेले असतात किस्से की त्याच्यावर ब्लॅक मॅजिक केली, त्यांची पण काही दुसरी इच्छा असते किंवा अघोरी विद्या करतात. तर ती खरी असते का आणि ती कशा पद्धतीने लोक करतात, किंवा मग ज्यांच्यावर तो इम्पॅक्ट होतोय त्यांना कोणते सिम्पटम्स दिसतात? पहिली गोष्ट, आपण कशालाच काळं किंवा गोरं नको म्हणायला. मॅजिक इज मॅजिक आणि मॅजिक इज ऍक्च्युली एनर्जी. थोडक्यात तुम्हाला सांगतो, तुमच्या ह्या आता केबल्स असतात आपल्याला इलेक्ट्रिसिटी, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असते, बटन दाबलं की दिवा लागतो, मॅजिक आहे ना. बट फंडामेंटल लेवलला काय एनर्जी आहे. सो मॅजिक, वेदर इट इज फॉर राईट पर्पज ऑर रॉंग पर्पज, हिलिंग इज ऑल्सो मॅजिक. बट त्याला म्हणतात व्हाईट मॅजिक. व्हाईट का? बिकॉज द इंटेन्शन्स दॅट गो विथ दॅट एनर्जी युसेज इज नाईसर. I will not even say good or bad, nicer. When the intention of doing something is not so good, it is, or not so nice, it is black. Energy remains independent of it. एनर्जीला इंटेन्शनशी काहीच घेणं देणं नसतं ऍक्च्युली, बट एनर्जी गोज विथ द इंटेन्शन. हा सगळ्यात पहिला फंडामेंटल वर्किंग प्रिन्सिपल आहे. आता आपण मगाशी जे अंडरस्टँड केलं की जे अर्थ बाउंड सोल्स असतात इथे, जे बेसिकली फॉर व्हेरियस रिझन्स आपण जे आधी डिस्कस केलं त्यानुसार इथे राहतात इज अ रॉंग वर्ड. दे आर इन दिस रियालिटी बाय डिफॉल्ट. त्यांच्या डिझायर्स, इंटेन्शन्स, कार्मिक पेबॅक्स, हे सगळं आहे तसं राहिलं. म्हणजे दीपक गससेंचा आता फक्त हा सूट बाजूला टाकला आणि एनर्जी बाहेर काढली. दीपक गससेंची उद्या इच्छा आहे मला पॉडकास्ट करायची आहे, दीपक गससेंना वाटतंय चहा प्यायचा आहे, हे सगळं तेच राहणार आहे बिकॉज आय हॅव नॉट क्रॉस्ड ओव्हर. आता एक लक्षात घ्या, इथे आपल्याला बॉडी आहे म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करू शकतो. मी यांना सांगितलं मला चहा पाहिजे, चहा आणला, चहा घेतला, आपण भूक लागली खातो. When you don't have this body but you belong to this reality, understand काय ती असेल. म्हणजे आपल्याकडे आपण खूप आजूबाजूला लोक बघतो ज्यांना, काही लोकांना ऐकू येत नाही, काहींना बोलता येत नाही, त्यांना एक सेन्स गायब असतो, काम करत नसतो. वी कॅनॉट इमॅजिन देअर लाईफ. एखाद्याला बोलताच येत नाहीये, एखाद्याला ऐकताच येत नाहीये. हाऊ डिफिकल्ट. आता इथे एक पूर्ण ह्युमन कॉन्शियसनेस आहे, पण त्याला कुठलेच संवेदना विराट बॉडी एक्सप्रेस करता येत नाहीये. अंडरस्टँड द फ्रस्ट्रेशन.
सो दॅट्स वेअर वी शुड हॅव फर्स्ट नॉट सिम्पथी बट अंडरस्टँडिंग दॅट दे आर ट्रबल्ड बिंग्स. तुम्हाला जर का एखादी गोष्ट एक्सप्रेस नाही करता आली तर तुम्ही किती 5 दिवसात सफोकेट व्हाल. आता एखादा बिईंग आहे ज्याला एक्सप्रेस करताच येत नाहीये, तुम्हाला होता येत नाही, त्यांना करताच येत नाहीये. अंडरस्टँड द लेवल ऑफ फ्रस्ट्रेशन. हा पहिला मुद्दा. फ्रस्ट्रेशन जेव्हा असतं ना किंवा एखाद्या गोष्टीची डीप डिझायर असते तेव्हा माणसं खूप वीक बनतात, असं तुम्ही बघितलं असेल. मग एखाद्याला खूप भूक लागली आहे आणि खूप चांगला माणूस आहे तो, पण तो कदाचित त्या वेळेला त्याच्या भुकेपायी तो एखादं त्याला न आवडणारं काम सुद्धा करेल ना, कारण त्याला भूक भागवायची. आता तिथे स्पिरिट लेवलला भूक नाहीये, पण डिझायर्स आहेत ना, बरोबर. मग इथे सौदेबाजी येते. आता थोडस काळी जादू आणि अघोर हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कळायला पाहिजे. मी त्या शास्त्रांचा अभ्यास करतोय म्हणून सांगतोय, मी ऐक्यू कुठली इन्फॉर्मेशन सांगत नाहीये. अघोर, तांत्रिक वाईट लोक नाही आहेत. एक सोसायटीचा खूप वाईट त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, अघोर वाईट, असं नाहीये. अघोर इनफॅक्ट, अघोरचा अर्थ काय, ज्याला घोर नाही असा तो. आता घोर म्हणजे काय, भीती. ज्यानं सगळी भीती ट्रान्सेंड केलेली आहे तो अघोर आहे. आता भीती कशामध्ये, पहिल्यांदा आपल्याला भीती समजून घ्यायला लागते. भीती आहे डिझायर फुलफिल न होण्यामध्ये. दुसरी भीती कशामध्ये, फ्युचरची भीती आहे. तिसरी भीती कुठली आहे, जिवंत राहीन का नाही, जीवाची भीती. अघोर साधना ही साधना आहे की तुम्ही त्याच भीतीला ओव्हरकम करता. आता भीती हा आपल्या एक्झिस्टन्स मधला सगळ्यात प्रायमोडल फोर्स आहे. भीती शिकवायला लागत नाही, भीती अनुभवाने येत नाही, भीती कायम असते जन्माला आल्यापासून. बाकी सगळं तुम्हाला नंतर येतं. द्वेष, राग हे सगळं नंतर येतं. पाळण्यातलं 10 दिवसाचं मूल सुद्धा जेव्हा एखादी वीज कडाडते बाजूला तेव्हा दचकतं आणि घाबरतं. हे कोणी शिकवलं त्याला, भीती शिकवून येत नसते. भीती संस्कारांमधून आणलेली, आणि हे संस्कार हजारो जन्मांचे आहेत, बरोबर. आता ही जी आहे भीती आणि भूक हे शिकवून येत नाही, फिलिंग नाही, ही इन्स्टिंक्ट आहेत. त्यामुळं तुम्ही किती प्रयत्न केले तरी भूक ओव्हरकम होते का, त्याला त्या लेवलच्या साधना व्हायला लागतात. आहेत आपल्याकडे लोक की ज्यांनी त्यांच्या भुकेवर कंट्रोल मिळवलेला आहे. तसेच अघोर आहेत ना, हे या सगळ्या भीतीला पलीकडे याचा प्रयत्न करतात. आता त्याच्यामध्ये पाथ आहेत, त्यातला एक पाथ हा तंत्र मार्गाने जाणार आहे. तंत्र इज टेक्निक, ठीक आहे. सो देर इज अ टेक्निक ऑफ ट्रान्सेंडिंग फिअर अँड ऑब्व्हियसली गेटिंग वन विथ द क्रिएटर. आता तंत्र मार्गामध्ये तुम्हाला आपण काय बोलू की ज्या साधना आहेत त्या साधना आपण बघतो स्मशानात केलेल्या आहेत. सगळे लोक स्मशान साधना जे करतात ते काय तिथलं कुठलं प्रेत बांधायला आणि कुठलं वेत, खूप लोक तिथे साधनेला जातात, कारण दॅट्स द प्लेस विच कॉन्स्टंटली रिमाइंड्स यू दॅट दिस इज द एंड. तिथे एनर्जीज आहेत का, 100% आहेत. पण प्रत्येक जण तिथे जाऊन सिद्ध करायला गेला आणि मग मी एक लक्षात घ्या, ह्या ज्या एनर्जीज ह्या पण इंटेलिजंट आहेत. ह्यांना तुम्ही सिद्ध करताय वगैरे हे बोलण्याच्या गोष्टी फार कमी लोक करू शकतात, आणि ते अशाच लोक करू शकतात की ज्यांना त्यांचा वापर कसा करायचा माहिती. बरोबर आहे. माकडाच्या हाती खेळणं दिलं जात नाही. खरं हे फार रिअल सांगतोय. काही लोकांचे सेंटिमेंट झुकतील इथे, पण इट इज रियालिटी. मी तुमच्या टॉपिकलाच येतोय, फक्त हळूहळू आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. काळं काय पहिल्यांदा काय, पण काळे करणारे कोण कळायला पाहिजे, मग आपल्याला कळतं काळं पांढरं का काळ आहे. बरोबर आहे. आता आपण इथे केलो अघोर कोण, अगदी हाय लेवल बोललो मी. खूप मोठे पंथ आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे खूप वेगवेगळे आचरण आहेत. त्याला वामाचार आहे, त्याच्यामध्ये दक्षिणाचारी आहेत, त्यांचे वेगवेगळे सेक्ट्स आहेत, त्यानुसार त्यांचं चालतात गोष्टी. पण अघोर हार्म करणारे लोक आहेत का, नाही. ऍक्च्युली त्यांना काहीच घेणं देणं नाहीये माणसांचं काय चाललंय. दे आर अलिप्त लोक आहेत खरं. आता प्रत्येक ठिकाणी आहे ना एक्सेप्शन्स आहेत. तसे ह्या साधनेमध्ये जाणाऱ्या पण लोकांचे पण एक्सेप्शन्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बघा, एखादा चांगला नोकरदार माणूस सुद्धा करप्शन करतो.
त्याच्या ऑफिसमध्ये, आपल्याला वाटत पण नाही अरे हा छान आहे सगळं, पण एक्सेप्शन झाला, बरोबर. तसे काही लोक एक्सेप्शन होतात. ह्याच्यामध्ये काय होतात ते, हे जे अर्थ बाउंड स्पिरिट्स असतात, प्रेत, पिशाचिनी, डाकिनी, शाकिनी, त्या वेगवेगळ्या विद्या आहेत. आता ह्या विद्यात प्रेत साधन आहे, डाकिनी शाकिनींची साधन आहे, वीर साधन आहेत, ही सगळी स्मशानातली मंडळी आहेत. ठीक आहे. ती स्मशानाचे काय आहेत, कारण ते कालीचे दूत आहेत. ते काली मा, शी हू ट्रान्सेंड्स टाइम, तिचे ते दूत आहेत. आता तुम्ही त्या कालीला मानणार आणि तिचे जे दूत आहेत त्यांना तुम्ही, असं नाही. आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं की नेचर आणि क्रिएटर डझंट जज. म्हणून तर बघा, सूर्य आहे ना सगळ्यांना इक्वल प्रकाश देतो. तिकडे रशियाची लोक युद्ध करतात, मारतात, म्हणून रशियामध्ये अंधार नाही आला. पाणी सगळीकडे फ्लो होतं. तसाच आता हे क्रिएटरच्याच गोष्टी आहेत ना, तसा क्रिएटर पण जज नाही करत. त्यामुळे ह्या ज्या विद्या आहेत ना, दीज आर लाईक वेपन्स. दे डोंट जज की जो वापरणार आहे तो काय करणार आहे, त्याचं इंटेन्शन. त्यांची एक सिद्धीकरण प्रोसेस आहे. ती सिद्धीकरण प्रोसेस झालं. ऍक्च्युली हे काय माहितीये का, ह्या सिद्धीकरणाच्या ज्या प्रोसेस आहेत दे आर फॉर वेलबिंग. जर का त्यांचं कामच असताना इथे लोकांना त्रास देणे, तर ते सेपरेट राहिले नसते ना, ते इथेच आले असते ना. त्रास देणं सगळं सोपं कुठे आहे, तिथं राहून त्रास देणं सोपं आहे. दुसरीकडे राहून कशाला त्रास देणं. दुसरीकडे म्हणजे काय, दे आर पार्ट ऑफ द, आय मीन आय एम नॉट सेइंग की ते कुठे दुसरीकडे आहेत, पण ऍक्सेसिबल नाही आहेत ना. ऍक्सेसिबल असतं तर सोपं आलं असतं. तुम्हाला माझा राग आला, चला वाटेवर तिथे कुठली तरी डाकिनी बसते, तिथे जातो, सेटिंग करून येतो. नाहीये ना. दे आर द वन्स हु आर ऑल्सो इम्पॉर्टंट टू एक्झिस्ट इन दिस रियालिटी. त्यांची काम आहेत त्यांच्या रोलनुसार. ह्युमन्स विथ देअर फ्री विल, विथ द साधना जी आपल्या शास्त्रांनीच दिलेली आहे, तंत्रमार्गात स्पेशली, तुम्ही त्यांना ऍक्सेसबल होऊ शकता. आता ह्या सपोर्ट डाकिनी शाकिनी कोण आहेत, मी तुम्हाला दूध बोललो तर त्या दशमहाविद्या आहेत. काली आहे, छिन्नमस्ता जे महाविद्या आहे, त्यांच्याच, आय विल नॉट से लोअर ऑर्डर, बट आय वुड से त्यांनाच असिस्टिंग एनर्जीज आहेत. जसं मी तुम्हाला आधी एकदा एक्झाम्पल देत होतो, एखाद्या ऑफिसचं तुम्हाला काम करून घ्यायचंय, एखादं गव्हर्नमेंट ऑफिस आहे, त्या गव्हर्नमेंटचा हेड आपण समजू एक सीईओ आहे, मुख्य कार्यकारी अभियंता. तुमची फाईल सगळ्यात पहिल्यांदा त्याकडे जाते का, नाही, तुम्हाला पहिल्यांदा त्या पिऊन कडनं जाते. पिऊन कडनं हा तो करत जाते. तसं तुमचं जे स्पिरिच्युअल इव्हॉल्युशन, त्या साधनेमधली जी साधना आहे ना, ती पण त्या स्तरावर जाते. तुम्हाला ते टोल गेट्स आहेत, ती द्यायला लागतात. पहिल्यांदा तुम्हाला त्यांच्या थ्रू जायला लागतं. तुम्ही देवीची साधना जेव्हा करायला बसाल तेव्हा ह्या एनर्जीज मॅनिफेस्ट होतील. मॅनिफेस्ट झाल्या म्हणजे तुमच्या त्या नोकर झाल्या का, नाही. पण जसं आपण बघितलं की शंकरांनी सुद्धा रावणाला वरदान दिलेलं, शंकराने कित्येक असुरांना वरदान दिलं. असं का, कारण शंकराला ते असुर वाटतच नव्हते. दे फॉलोड अ प्रोसेस, दे फॉलोड अ टेक्निक, दे डिड साधना, दे गॉट व्हॉट दे व्हायब्रेशनली, त्यांना जे एंटायटलमेंट आहेत त्या गोष्टी मिळाल्या. हा इतका सिंपल प्रकार आहे. कुठे येतं, आता हे मला अस्त्र मिळालंय, मला ही एनर्जी मिळाली आहे. सपोज एखादं मला पिशाचिनी, एखादी डाकिनी मला सिद्ध झालंय, मी करतोय काय, इट इज टोटली माय, त्या काय तुम्हाला सांगणार की तुम्ही खराबच करा. ठीक आहे. मी कसा करतोय त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. आता जी लोक खरी स्पिरिच्युअली इव्हॉल्व्ह झाले नाहीत ना, त्या लोकांना त्यांचा गैरवापर करायची खूप इच्छा होते आणि ते करतात. पण ज्यांना आपलं ध्येय माहितीये की मला ह्या जीवात्मा टू शिवात्मा जर्नी पटकन कंप्लीट करायचे आणि मला मुक्त व्हायचं या सगळ्यातनं, ते लोक ह्यांचा वापर पॉझिटिव्हली करतात, नॉट टू हार्म एनीवन अँड नॉट टू हार्म सेल्फ एज वेल. ओके. और दे मे नॉट इवन यूज देअर पॉवर्स. काळी जादू, आता मी त्याच्या संदर्भात बोलतो. काळी जादू इज द सेम एनर्जी विच इज यूज विथ द एविल इंटेन्शन. आता जसं आपण बघितलं, ह्या रूम मध्ये आपण आता तिघं बसलोय, 4 जण बसलोय. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, टेम्परमेंट वेगळा आहे, लाइकिंग डिसलाइकिंग वेगळे आहेत, सगळं वेगवेगळं आहे आपलं, बरोबर. आपण प्रत्येक जण एनर्जी आपल्याला ताकद मिळाली तर वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू. खरं. तसेच इव्हन जी प्रेतसिद्ध होतात त्यांचं सुद्धा तो काही बाय डिफॉल्ट त्यांना नसतं की मला त्रासच द्यायचा, चला मला त्रास द्यायचा, असं काही नसतं.
म्हणजे बरेचदा मी बघतो ना, मी बिचारे शब्द वापरतोय बट फॉर वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरतोय, ते खूप हतबल असतात असे. आय मीन दे रिअली डोंट हॅव अजेंडाज टू हार्म एनीवन. त्यांना एक इच्छा असते की मला आहे ना माझा, तुम्ही आता या रूम मधनं गायब झाला अचानक आणि तुम्हाला सांगायचं मी या खोलीमध्ये, तुम्ही काय काय कराल? माईक हलवाल, काहीतरी कराल, बिकॉज यू जस्ट वॉन्ट युअर प्रेझेस टू बी फेल्ड. तुम्ही तुम्हाला तुमचं इंटेन्शन आहे का मला काही त्रास द्यायचा नाहीये. आता कसं होतं, आपल्याला या गोष्टी दिसत नाही, त्यामुळे आपली फिअर असते ना, तीच आपल्याला खाऊन टाकते सगळ्यात पहिल्यांदा, ते घाबरवण्यापेक्षा. काळी जादूमध्ये काय असतं, ह्या ज्या एनर्जीज आहेत त्यातल्या स्पेशली प्रेतात्मिक, कारण डाकिनी शाकिनी पण काम करतात, पण ते थोडा वरचा लेअर झाला. पहिल्यांदा अर्थ बाउंड स्पिरिट, त्यानंतर हे देवाचे गण आहेत. पण सपोज प्रेतावर काम करायचंय तर इट्स लाईक अ कॉन्ट्रॅक्ट. सी, नथिंग कम्स फॉर फ्री. हा एक जगातला नियम आहे. फुकट काही नाही, कारण प्रत्येक ठिकाणी एनर्जी इन्व्हॉल्ड आहे ना. जग बनलंच नाहीये फुकटसाठी, तर फुकट कसं असेल काही. मग आता मी सपोज मला एक डिझायर पूर्ण करायची, आता मी डिझायर मध्ये अडकलेलं प्रेत आहे. एक असं रिवेंज वाला असतं. आता लोकांच्या ज्या टेंडन्सी, काही असेच असतात अडकलेले, गेलेच नाहीत ते. काही लोकांच्या काही साधनेच्या अतृप्त इच्छा राहिल्या असतात, देवळात असतात त्यांचे स्पिरिट्स. ठीक आहे, त्यांना आवडते साधना, ते मदत करतात त्या तिथल्या जे साधक येत आहेत त्यांना. हेल्पिंग स्पिरिट्स पण आहेत ना खूप. पण आपण काळ्या विद्येविषयी आता बोलतोय, तर त्यांना आहे ना एका प्रोग्राम मध्ये बांधला. तर काळी विद्या म्हणजे ब्लॅक मॅजिक कसं काम करतं तुम्हाला मी सांगतो. आता थोडंसं लॉजिकली सांगतोय. मी एक क्लायंट आहे एखाद्या, मग एक तिसरी व्यक्ती करते कोणीतरी. हे सपोज इथे एक ब्लॅक मॅजिक स्पेशलिस्ट आहे, एक ब्लॅक मॅजिक स्पेशलिस्ट आहे. तुम्ही विक्टिम आहे आणि मी ऑपरेसर आहे, मला तुम्हाला त्रास द्यायचा आहे असं आपण समजूया. मी ह्यांच्याकडे जातो, मी यांना म्हणतो ते मला त्रास द्यायचा, त्यांना ते म्हणतो ठीक आहे करू शकतो मी. मग काय त्रास द्यायचा आहे? काय नाही, मला हे आवडत नाहीये, असं तसं. ठीक आहे, आता मी डायरेक्ट पण तुम्हाला त्रास देऊ शकतो, माझ्यामध्ये तेवढी पॉवर आहे. माझ्या म्हणजे कसे सगळ्यांमध्ये, जेव्हा माझ्या तुमच्याविषयी खूप इंटेन्स थॉट्स आणि फिलिंग्स आहेत ना, मला खूप इंटेन्सली वाटतंय की तुम्हाला हा त्रास व्हावा, किंवा मला एखादी इंटेन्सली गोष्ट, आणि मला इंटेन्सली फील पण होते बरं का, नुसतं डोक्यात नाहीये, फील होते. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतात तिथे लोक. खूप इंटेन्सली थॉट अँड खूप इंटेन्सली फील होते आणि मी प्रोजेक्ट करतो ती एनर्जी. सी, वी आर व्हेरी व्हेरी सुपर एनर्जेटिक बिंग्स. आपल्याला वाटतं की मी लेमॅन आहे, बट नो वन इज लेमॅन, एव्हरीवन इज एनर्जेटिक बिंग. जेव्हा मी ती एनर्जी वापरतो ना, आणि तुमची एनर्जी जर का वीक असेल, तुमचं ऑरा ओपन असेल, तर आता मी जी एनर्जी फेकतो ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे मला सांगा. निगेटिव्ह म्हणजे कुठल्या अँगलनी? कारण त्याच्या मागची इंटेन्शन निगेटिव्ह, बरोबर आहे. आता तुमची जेव्हा एनर्जी वीक असेल, लो असेल, तेव्हाच रेझोनन्स होणार, तुमच्यामध्ये ती एनर्जी येणार. याला नजर लागणं म्हणतात. हा नजरदोष. नजरदोष. पण तो कधी लागू शकतो? तुमची एनर्जी एकदम हाय आहे, पॉझिटिव्ह, आणि मी किती निगेटिव्ह टोचत बसलो, काही फरक पडत नाही. परत मी सांगतो, इथे इम्पॉर्टंट असतं की माझी एम्पॉवरमेंट किती आहे, मी एनर्जेटिकली माझी व्हायब्रेशन्स काय आहेत. पुढचं काही पण करेल. मग मी लोकांना विचारतो, माझ्याकडे काही बिझनेसमन येतात, नाही ते आमचा बिझनेस वाढतोय, ते नजर दोष येतोय. मी म्हणलं मग असं असेल तर मग जे काही मोठे आपल्याकडे इंडियामध्ये हा मोठे बिझनेस हाऊस आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांचा कधीच जीव जायला होता, का होत नाही? झाडाला आंबे लागले की दगड येणार, हा नियम आहे. सो वेन एव्हर यू आर ग्रोईंग, इट इज क्वाईट ऑब्वियस की तुमच्याकडे लोकांचे दृष्टिकोन असणार. पण आता तुम्ही विक्टिम रोल प्ले करायचा, इथं काय एम्पॉवरमेंट मध्ये राहायचं. एम्पॉवरमेंट मध्ये जो राहतो त्याला फरक नाही पडत. हे झालं नजर दोषाच्या बाबतीत. पण काही लोक फारच कुरापत असतात. मग दीपक म्हणतो की नाही, काय मजा नाही आली मला, मी 3 वेळा ट्राय केलं, काय फरक नाही पडला. नाव लेट मी गो टू अ स्पेशलिस्ट. मग इथे स्पेशलिस्ट त्यांच्याकडे मी गेलो, स्पेशलिस्टला सांगितलं असं असं आहे. स्पेशलिस्ट काय करतात, तोच प्रोग्राम घेतात आणि तो फीड करतात एका स्पिरिटला. आता हे स्पिरिट त्यांच्यासाठी फ्री करतं का? नाही. स्पिरिटला ते सांगतात, स्पिरिट आहे ना, तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिले, एका कैरीसाठी सुद्धा ते करू शकतं, बिकॉज त्याला त्याच्या डिझायर्स फुलफिल करण्यासाठी दुसरं माध्यमच नाहीये. ओके, म्हणजे वी ब्लॅकमेल स्पिरिट की तू हे कर, मी तुला ते देतो. एक्झॅक्टली, लाईक दॅट. एक्झॅक्टली. आणि मग त्याला तो प्रोग्राम दिला. आता काय होतं, देर आर डिफरंट वेज ऑफ पेनिट्रेटिंग युअर ऑरा. एक तर तुमचा नॅचरली ऑरा वीक असेल तर ती एनर्जी अशी पण येऊन जाईल. ओके,
पण जर का तुमची एनर्जी स्ट्रॉंग असेल, दॅट्स द रिझन ते लोक तुम्हाला खाण्यात देतात, बिकॉज इट डिरेक्टली गेट्स इन टू युअर एनर्जी सिस्टम थ्रू फूड. ओके. तुम्हाला त्यातनं देतात. कधी कधी तुमचं ते एखादा ऑर्गॅनिक मॅटर वापरतात, ज्यात तुमचा डीएनए आणि एनर्जी हिस्ट्री आहे, केस असतील नख किंवा असतील. जिथे तुमचा ऑरा आहे, नख वगैरे असतं. हा. तुमच्या ऑरामध्ये ती एनर्जी इंजेक्ट करायची. इट्स हम्म. लाईक अ व्हायरस इंजेक्टेड इन युअर सिस्टम. ओके. आता तो व्हायरस हॅज अ प्रोग्राम. सी, व्हायरस इज नेव्हर अ बग, हम्म. व्हायरस इज अ प्रोग्राम. हम्म. मग तो व्हायरस काय करतो, तिथे जाऊन त्याचा प्रोग्राम रन करायला. हा, हा, हा. ह्या माणसाने दिलेला प्रोग्राम, Yes, yes. मी तुमच्यासाठी लिहिलेला प्रोग्राम ह्या माणसाने तुमच्या सिस्टम मध्ये फीड केला आणि तो प्रोग्रामवर तुम्ही काम करायला लागता. आता इथं अजून गोष्टी होतात. एव्हरीथिंग इज एनर्जेटिक. एखादं घर आहे, एक्झाम्पल देऊन सांगतो, त्या घराला कुलूपच नाही लावले. पहिल्यांदा कोणीतरी कडी उघडतं आणि मोकळं घर बसतं, ती जाऊन राहतो. 10 दिवसांनी आहे ना, त्या खोलीत 10 लोक येतात. इट्स अ ओपन स्पेस, कुणी पण या, आओ जाओ घर तुम्हारा. मग काय होतं, बरेचदा अशा वल्नरेबल एनर्जी स्पेसेस मध्ये आता तुमची आणि माणसाची एनर्जी का महत्वाची, कारण तिथे सगळ्यात जास्त एनर्जेटिक ऍक्टिव्हिटी चालली जी त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. डिझायर्स फुलफिल करणे हे तर आहे, बट दे आर फीडिंग ऑन युअर एनर्जी. आणि मग तिथे अजून पण बाजार भरतो तिथे. आणि मग लोक म्हणतात, अरे इसके ऊपर तो 30 लोग आहे, 32 लोग आहे. ऍक्च्युअली असतो एकच, पण तो तिथे येऊन बसला. एनर्जी अट्रॅक्ट एनर्जी. लोक लिटरली ओढले जातात, आत्मे स्पिरिट्स ओढले जातात. ओके. एक आला की लगेच दुसरा येतो. नेसेसरी नाहीये, पण येऊ शकतं. शकतात. मी अशा जागा बघितल्यात माणसांमध्ये. एवढं झालं नाही, माणसांची तुम्हाला मी सांगेन स्टोरी. तर दिस इज ब्लॅक मॅजिक. ओके. आता ब्लॅक मॅजिक जर का अवॉइड करायचंय, तर सगळ्यात पहिला फंडामेंटल नियम म्हणजे डोंट बिलीव्ह इन ब्लॅक मॅजिक. हो हो. ग्रेट. बिलीव्हच नाही करायचं. आता तुम्हाला सांगू हे कसं, तुम्ही म्हणाल हे काय उत्तर आहे. सी, वेन यू बाय सम थॉट, आता मी तुम्हाला सांगितलं, यू आर गोइंग टू फील फिअर. आणि फिअर झाला म्हणजे तुमचा ऑरा वीक झाला. एनी लोअर फ्रिक्वेन्सी, एनी लोअर इमोशन इज गोइंग टू ब्रिंग डाऊन युअर ऑरा फील्ड, ऑरिक एनर्जी. राईट. तर त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या टॉपिकला जास्त इम्पॉर्टन्सच न देणे. दुसरी महत्वाची गोष्ट, जेवढी तुमची एनर्जी जास्त छान, जेवढं तुमचं सॅटेलाइटचं कनेक्शन तुमच्या क्रिएटरशी चांगलं, तेवढं तुम्ही भरकटण्याचे चान्सेस कमी, खूप कमी. ओके ओके. सो आता मी खूप लोकांबरोबर काम केलं गेल्या 10-12 वर्षात. 2,000-1,000 लोकांबरोबर मी काम केलं असेल, वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये ऍज अ हीलर. वास्तू हा वेगळा टॉपिक आहे. मी तुम्हाला सांगतो, त्यातल्या 2,000 पैकी 1,000 लोकांना वाटलेलं की माझ्यावर ब्लॅक मॅजिक झालंय. फक्त 12 ते 13 केसेस मला मिळाल्या की ज्याच्यामध्ये खरं ब्लॅक मॅजिक होतं. ब्लॅक मॅजिक ही खेळायची गोष्ट नाहीये. सो टोटल 2,000 पैकी 1,000 लोकांना वाटत होतं की आमच्यावर ब्लॅक मॅजिक झालंय बिकॉज आम्हाला काही त्रास होत आहेत. त्यातले फक्त 12 ते 13 केसेस मला अशा दिसल्या की जिथे खरंच हे काम झालेलं होतं. असे काम करणारे लोक कमी आहेत, जेन्युइन काम करणारे. असे काम करायची इच्छा असणारी लोक कमी आहेत, जे ऍक्च्युली अशा सुपाऱ्या देतात ब्लॅक मॅजिकच्या. जग खूप चांगलं आहे. त्यामुळे असं लोकांनी एवढं पॅनिक होऊ नये की अरे माझ्या बाजूला सगळे असे ब्लॅक मॅजिक करणारेच बसलेत का, असं नाहीये. तो जो क्रिएटर आहे ना, त्याला माहितीये कशा गोष्टी बॅलन्स मध्ये ठेवायच्या. त्यामुळे माझा नम्र आव्हान आहे सगळ्या लोकांना की असं एवढं ब्लॅक मॅजिक पर्यंत जायची गरज नाहीये. आयुष्यात आपण हिलिंग जेव्हा टॉपिक बोलू त्याच्यामध्ये मी एक्झॅक्टली सांगेन की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे कसं ओळखायचं आणि ते कशामुळे होतात ह्याचा आपण अंदाज कसा बांधायचा. तर ब्लॅक मॅजिक इज अ व्हेरी रेअर फिनॉमिना, बट इट इज 100% आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो ब्लॅक मॅजिक संदर्भात. मुंबईची केस आहे होती. माझा एक मित्र मला मुंबईला एका कुटुंबाकडे घेऊन गेले. व्हेरी रिच फॅमिली बाय ओरिजिन, महाराष्ट्रीयन फॅमिली होती. कुठल्या बोरिवली एरियात गेलेलो मी. मला काहीच कल्पना नव्हती माझे मित्र मला का तिथे घेऊन जात आहेत. ते माझे जवळचे मित्र होते. ते बोलले मुंबईला आपल्याला 1-2 ठिकाणी जायचंय. आम्ही त्यावेळेला काही थोडंसं ऑफिस पण बघत होतो आमच्यासाठी. गेलो आम्ही तिथे मुंबईला आणि ते मला डायरेक्ट त्यांच्या घरी घेऊन गेले. घरामध्ये टॉप फ्लोअरला 4,500-4,000 स्क्वेअर फुटाचं पेंट हाऊस होतं ते मुंबईमध्ये. एंटर केलं, अशा अँटिक मूर्ती वगैरे लावलेल्या पितळ्याच्या वगैरे. दिसत होतं की कधी काळी
असं दिसत रया गेलेली दिसत होती घराची, पण कधी काळी काहीतरी वैभव होतं दिसत होतं, बघून कळत होतं. आलिशान. गेलो आत बसलो, माझे मित्र काही बोलेनात, कोणीच येईना तिथे. मी त्यांना म्हणलं मला फक्त खूप इथं अनइझी होत आहे, आय एम सेन्सिंग लॉट ऑफ एनर्जीज. ते म्हणलं अरे म्हणूनच मी तुला घेऊन आलोय. म्हणलं ठीक आहे. म्हणलं हा काय सस्पेन्स, जाऊ दे. आणि तेवढ्यात ते गृहस्थ आले त्या घरातले, असं पोट खूप सुटलेलं, डोळे लाल, रया गेलेली पूर्ण दिसत होतं. तर ते बोलले, आले बसले, त्यांना पण एकदम आईस ब्रेक होईना, काय बोलायचं, कुठून सुरुवात करायची. तेवढ्यात त्यांची वाईफ आली. त्यांच्या वाईफची स्किन पूर्ण डार्क पडलेली होती. शी वॉज रिड्यूस टू स्केलेटन. अंगावर 7 ते 8 असे बेंड होते. बापरे. बघवत नव्हतं त्या बाईंना. त्यांनी आणला, चहा ठेवला, आम्ही बसलो. मग मी माझ्या मित्रांना बोलतोय, काहीच बोलत नाहीये. थांब बोलते. मी त्यांना म्हणलो मला तर इथे अनइझी होते खूप, बिकॉज आय एम सेन्सिंग, असं मंडईत गेल्यावर तो फिलिंग येतो ना आपल्याला, गर्दी गर्दी गर्दी, तशी मला ते गर्दी जाणवत होती. आय वॉज सेन्सिंग लॉट ऑफ हेवायर एनर्जीज देअर. मग ऑलमोस्ट 2 तास गेला, काहीच नाही बोलणार. मी म्हणलं आपण जाऊया. नाही म्हणजे बोलतील ते बोलले नाही काही. नंतर त्या बाई बोलल्या की नाही हो, आम्हाला गेले 5-6 वर्ष खूप त्रास होतोय. काय झालं म्हणलं, आमच्या 2-3 बांधकामाच्या साईट्स बंद होत्या, बंद पडल्या 6 वर्षात. ही वॉज अ बिल्डर काय, व्हेरी रिनाउंड बिल्डर. मुंबईमध्ये 2 साईट्स होत्या, नाशिकमध्ये 2-3 साईट्स चालू होत्या बंद. आणि मला माझी नोकरी मी सोडली आणि मला एकदम हे सगळं अंग माझं सडल्यासारखंच झालं. आणि मला म्हणे खूप काय झालंय कळत नाही, औषधं घेते पण बरी होत नाहीये, काही नाही, मला काही इन्फॉर्मेशन येत नव्हती. आणि अचानक अर्धा-पाऊण तास झाला आणि पहिला मेसेज आला की तुमच्या बहिणीचं हे नाव आहे का, नाव नाही रिव्हील करत, तुमच्या बहिणीचं हे नाव आहे का, आणि तुमच्या बहिणीचं तुमचं जमत नाही का. आता मला बाबाजी सांगतात बरं काय, जमत नाही का. आणि मी त्यांना सांगतोय त्या बहिणीनं तुमच्यावर एनर्जी वर्क केलंय. इतकं क्लिअर मेसेज आला. सख्खी बहीण, सख्खी बहीण, सख्खी धाकटी बहीण. आता मी त्यांना बोललो, तो शी डिडंट लाईक दॅट. ऑब्व्हियसली आवडत नाही ना लोकांना. मी त्यांना म्हणलं बघा, आय हॅव नो वेस्टेड इंटरेस्ट, मी तुमची बहीण काळी गोरी बघितलं नाहीये, बट दिस इज व्हॉट आय एम गेटिंग. त्या मला म्हणल्या तिचं माझं पटत बिलकुल नाहीये, म्हणजे वी आर नॉट इन टॉकिंग टर्म्स ॲट ऑल, पण मला हे पटत नाही म्हणे, आमचे वाद असतील, आमचे जमत नसेल, पण आय डोंट बिलीव्ह दिस. ॲब्सोल्युटली फाईन, म्हणजे माझा काही आग्रह नाहीये. मी माझ्या मित्रांना बोललो आपण आपल्या दुसऱ्या कामाला जाऊया पुढे. मग आम्ही ते ऑफिस वगैरे बघितलं. त्या बोलल्या नाही, तुम्ही 4-4:30 वाजता थोडा एक चहा वगैरे पिऊन जावा. ठीक आहे. मग मी परत गेलो त्यांच्याकडे. त्यावेळेला गेलो, मला बाबाजींनी सांगितलं ह्यांचं आहे ना सेशन कर एक एनर्जीचं. मी त्यांना म्हणलं मला अशी आज्ञा आली आहे, तुम्ही हे रिसीव्ह करा, ऍटलिस्ट अनुभव म्हणून तरी घ्या. त्या लेडी बोलल्या माझा कशावरच विश्वास नाही, हे असलं म्हणजे हिलिंग तर जमलं आमची गोष्ट, बट आय डोंट बिलीव्ह इन एनी पॅरानॉर्मल नथिंग. ब्लॅक मॅजिक वगैरे तर माझा विश्वासच नाही. या ते बोलले ठीक आहे, फुल रिस्पेक्ट. तरी ते सेशन त्यांच्या हजबंडने त्यांनी रिसीव्ह केलं. संध्याकाळी आम्ही आपलं बाहेर पडलो. मला दुसऱ्या दिवशी त्या लेडीचा कॉल आला. म्हणलं तुम्ही काय केलं काल संध्याकाळी. म्हणलं काय नाही, मला तुमच्या एनर्जी मध्ये पॉल्युशन होतं, मी ते बाजूला काढलं. त्यामुळे माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम मला अनुभव आला काल रात्री, माझ्या आजूबाजूला रडण्याचे आवाज येत होते मला. आणि कुठल्या तरी वेगळ्याच लँग्वेजमध्ये एक पुरुष बोलत होता काहीतरी, रडत होता. आणि मी अशा कुठल्याही गोष्टीला मानणार नाही, अजूनही मला वाटतंय की मला भास झाले असेल, पण रात्रभर होत होतं. सो शी वॉज स्टील डिनाईंग. ठीक आहे. मी म्हणलं आय हॅड आयडेंटिफाईड 33 स्पिरिट्स इन हर होम. मी त्यांना सांगितलं मला 33 मला आयडेंटिफाय झालंय मला हे. तर त्या मला म्हणल्या मी खरं सांगू का, मला अजूनही विश्वास बसत नाही जे काय रात्री मला झालंय, पण मी ते तुमचे त्या मित्र जे त्यांचे ते चांगले मित्र होते त्यांनी आणले, आणि तुम्ही जे बोलला म्हणजे मला जे अनुभव झाला त्यानुसार वाटतंय की तुम्हाला जे हवंय ते करा. आम्ही हे 2020ची केस असेल, 20 किंवा 19ची असेल, कोविडच्या आधीची. तेव्हा मग त्यांना मी सांगितलं की आपण दत्त जयंतीला भेटू डिसेंबरमध्ये. नोव्हेंबरला हे झालं आणि डिसेंबरला मी तिथे गेलो. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी मी 8 वाजल्यापासून काम करत होतो. 12-12:30 वाजले असतील दुपारी. मी त्यांना म्हणलं मॅडम मला आहे ना तुमच्या
बहिणीचा काहीही करून मला फोटो बघायचे. त्या म्हणल्या आमचे त्यांचं असे कनेक्शन आहेत की दे आर नॉट इन टच ॲट ऑल. त्यांचे व्हॉट्सअप नंबर पण ब्लॉक्ड आहेत, सगळं ब्लॉक्ड आहे एकमेकांना. त्या म्हणल्या तुम्हाला फोटो दाखवायचा असेल तर मी तुम्हाला आमच्या लग्नाच्या अल्बम मधला दाखवते. आता इथे काय केस होती, ह्या ज्या बाई होत्या ना ह्यांचं खूप लेट लग्न झालं अँड देन शी मॅरिड अ व्हेरी रिच गाय अँड हर सिस्टर इज ऑल्सो मॅरिड बट नॉट टू सच अ रिच गाय. असा तो एक बॅकग्राऊंड प्लॉट होता. त्यांनी खरं सांगतोय त्यांच्या कपाटात गेला. लग्नाचा अल्बम कोणी वर ठेवत नाही ना, ते सुद्धा 6 वर्ष लग्नाला झाले. त्यांनी तो अल्बम कपाटातनं काढला, पानं पलटली आणि एक फोटो होता त्यात असं काहीतरी 2 जण बसून ते काहीतरी विधी करत होते. तो फोटो असा आउटलाईन कापल्यासारखा गायब होता अल्बम मधला. मी त्यांना म्हणलं तुम्हाला काही हिंट्स लागतायत? म्हणे हे स्ट्रेंज आहे, असा कसा फोटो गायब होईल? म्हणलं दिसतोय फोटो गायब आहे. हो, बट स्टील शी वॉज सेइंग की नाही. मग मला बाबाजींनी सांगितलं ह्यांच्या बहिणीनं ह्यांना लग्नामध्ये अशा अशा कलरची साडी दिली, ती जाळून टाकायची. अशा अशा साडीची पॅटर्न मिळाली. म्हणलं थांबा पण ती बाहेर घेऊ. मग ती ताब्यात घेतली साडी. मी माझं पूर्ण काम केलं. त्या गोराई खाडी होत एक बाजूला. त्या खाडीमध्ये आम्ही काय काय आमचं ते लिंब बिंब विसर्जन केली आणि मी परत आलो पुण्यात. मी पोचतोय 10:30 वाजता मला त्यांचा कॉल आला. मी पोचलेलो घरी, एक अर्धा पाऊण तास झाला मला पोचून, की अर्जंटली बोलायचं. काय आलं? नाही म्हणजे तुम्ही जी बहीण नाव घेत होता ना ती वारली. इव्हन आय वॉज शॉक्ड. मी म्हणलं आय होप यू डोंट मिसअंडरस्टँड, मी तुमच्या बहिणीसाठी काही केलेलं नाही. म्हणे वी हॅव ट्रस्ट बट झालंय, जाऊ का आम्ही फ्युनरलला? म्हणलं जाऊ फ्युनरलला. मग ते गेले, अटेंड केलं. मला दुसऱ्या दिवशी त्यांचा सकाळी कॉल आला. मला म्हणले ऑब्व्हियसली आमचं काही बोलणं चाललं नव्हतं. त्यांनी सांगितलेली स्टोरी मी तुम्हाला, त्यांच्या हजबंडनी सांगितलेली की माझ्या वाईफला सकाळी 9-10 वाजल्यापासून अस्वस्थ वाटायला लागलं. 12 नंतर तिचं बीपी लो झालं. 5-5:30 वाजता ती म्हणायला लागली मला नाही वाटत माझं काय खरं आहे. आणि 7:30 वाजता ती गेली. एनर्जी बॅकफायर झाली. एक लक्षात घ्या, हा डायरेक्ट केली एनर्जी असते. जेव्हा तिला तिचा डेस्टिनेशन मिळत नाही ना तेव्हा ती सोर्स कडे परत येते. आणि आता ह्याच्यामध्ये सोर्स तो तांत्रिक नसतो. सोर्स फक्त जो तांत्रिक आहे ना, ही इज अ मेडिएटर. ही ऑल्सो अट्रॅक्ट कर्मा, बॅड कर्मा, बिकॉज युअर इंटेन्शन इज टू हार्म समवन. आता गुड कर्मा बॅड कर्मा कधीतरी आपण बोलूया, बरोबर. पण ती एनर्जी सोर्स कडे गेली अँड दॅट लेडी डाईड. साडीवरून तिने ब्लॅक मॅजिक केलं होतं? नाही, तिला ते खायलाच दिलं त्यांनी, पण त्या एनर्जी, तिची एनर्जी डिटेक्ट होती. ओके ओके. त्या लेडीची जी एनर्जी आहे ना त्या साडीमध्ये डिटेक्ट होत होती. आता हा पहिला किस्सा. मला पण थोडा त्या केस नंतर आय फेल लिटल गिल्टी की डिड आय किल समवन, बट आय डिडंट, बिकॉज माय इंटेन्शन वॉज नॉट दॅट. आता जर का एनर्जी सोर्स कडे गेली तर मी काय करू? कुठे जाणार ती एनर्जी? बिकॉज ती एनर्जी म्हणजे तो असा इट्स अवेअरनेस, बरोबर. ते स्पिरिट एनर्जी होती. आता दुसरा एक किस्सा सांगतो. हा पुण्यातला आहे. पुण्यातलं एक पॉलिटिशियन कुटुंब, इन्फ्लुएन्शियल कुटुंब, त्यांच्या घरातली एक लेडी. सो मला माझे एक असेच क्लायंट त्यांच्याकडे घेऊन गेले. सांगत नाही तर ते आयडेंटिफाय जागा सांगितली तरी, पूर्व पुण्यामध्ये, ईस्टर्न पुण्यामध्ये. त्यांच्या घरी गेलो. मला त्यांनी काही सांगितलं नाही काय केस आहे काय नाही. पण युजली लोकांचं कसं असतं, लोक फार सुरुवातीला इव्हॅल्युएट करत असतात. अरे ह्याला काय खरंच कळतं का वगैरे. हा एक फार पॅटर्न असतो. काही बोलले नाही, घेऊन गेलो तिथं. मी बसलो. मग ते आले मेन त्या गृहस्थ. घर म्हणजे राजवाड्यासारखं घर, अमेझिंग घर होतं. तिथं गेलो पण ते घरामध्ये वाईफ्स चांगल्या नव्हत्या. तर ते आले, ते बसले. म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणे माझ्या वाईफचा जरा प्रॉब्लेम आहे वगैरे. मला सगळ्यात पहिल्यांदा बाबाजींनी सांगितलं वरच्या खोलीमध्ये कोण राहतं विचार, तिथे ऍक्टिव्हिटी चालू आहे. मी म्हणलं वरची रूम तुमची आहे का? हो म्हणे, मी आणि माझ्या वाईफची बेडरूम आहे. ठीक आहे, काय आहे म्हणलं, मला इथे प्रचंड जास्त नजर दोष तर दिसतोच आहे, पण मला ब्लॅक मॅजिकची एनर्जी दिसते. परत ते बॅकफूटवर गेले. बोलले ब्लॅक मॅजिक, आता पैसे उकळण्याचा धंदा आहे ब्लॅक मॅजिक, बरोबर आहे. तर ब्लॅक मॅजिक म्हणलं नाही, मला असं काहीतरी काम दिसतं झालेलं. तुमच्या घरामध्ये वृ नावावरनं कोणी आहे का फिमेल? ते बोले आहे ना. म्हणलं कोण आहे?
सांगितलं ना. म्हणलं त्या बाईंनी केलंय. म्हणलं त्या बाईंचा तुमचा काही प्रॉब्लेम आहे का रिलेशनशिपचा? त्यांनी काय ऍक्सेप्ट नाही केलं. नंतर त्याने सांगितलं, ते मी आता ऑन रेकॉर्ड नाही सांगू शकत आहे. ते बोलले हो आहे. नाही म्हणलं असं असं केलेलं आहे. ते म्हणले मला वाटत नाही आमचा आहे प्रॉब्लेम, पण वाटत नाही मला. म्हणलं ठीक आहे. मला बाबाजींनी जाताना त्या घराची फक्त एनर्जी क्लिअर करायला सांगितली. आणि काय झालं तुम्हाला सांगतो, कसं ते युनिवर्स काम करतं बघा. मग मी ते काही एनर्जी क्लिअर केला, त्यांना पण कळलं नाही काय केलं. बिकॉज आय डोंट डू एनी, मी असे पूजा असं नाही करत, म्हणजे माझं असं कुठे होम हवन नसतं. आय वर्क ऑन अ एनर्जेटिक वे. ते केलं, त्यामुळे 5 मिनिटात झालं, त्यांना पण कळलं नाही काही. खरं सांगू मला पण कळलं नाही मी काय केलं त्यावेळेला. बट आय जस्ट गायडेड व्हॉट एव्हर केम टू मी. बाहेर आलो आणि कोहळा बांधलेला त्यांच्या दरवाजात. म्हणलं कोहळा किती दिवसांनी बदलता? ते म्हणले 15 दिवसांनी बदलायला लागतो, 20 दिवसांनी. हा कालच बदललाय. म्हणलं ठीक आहे. मी पण कॅज्युअली विचारलं, हॅड नो इंटेन्शन. मी घरी पोहोचतोय. घरी पोहोचल्यानंतर मला अर्ध्या तासानंतर त्यांचा कॉल आला, मला तुम्हाला परत भेटायचं आहे. काय आलं? नाही म्हणे तो कोहळा जो बाहेरचा तो फुटला. तो बस झालेला. त्यांनी मला फोटो पाठवून दिला. म्हणलं तुम्हाला कळलं मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय? म्हणे कळलं, काम करा. त्या बाईंचं मी सेशन करायचो. अशा त्यांच्या हसबंड बाजूला बसले असायचे, मुलगा बाजूला बसलेला असायचा, आणि मी एका खोलीमध्ये. त्या बाई अशा आहेत ना, त्यांना असा विचित्र चेहरे व्हायचे, त्यांचे हात वेगळे व्हायचे, तोंडात नाव वेगळं व्हायचं. त्यांचं नाव रूवरून होतं. नाही त्या नाही, ज्यांच्यावर हे झालेलं व्रू आल्या होत्या त्यांनी केलेलं होतं. तर ह्या बाईंची अवस्था बघण्यासारखी व्हायची. त्या अशा आपण मूव्हीज मध्ये बघतो ना, तो सीन मी बघितला. आरडा ओरडा अशा त्या उडायच्या. युजली 3-4 सेशन मध्ये काम होतं. मी 9 सेशन केले, होतच नव्हतं. मग ते 2 दिवस त्यांना बरं वाटायचं, तिसऱ्या वर्षी परत त्यांचं असं असं चालू. म्हणजे हे काय होतंय मला काय कळेना. साधारण 10-11 सेशन झाले असतील. एक रात्र आहे ना, मलाच जाग आली. मी घरी झोपलेलो माझ्या, अँड देन वन एनर्जी वोक मी अप. त्यानं सांगितलं, ही वॉज अ मॅन. त्यानं सांगितलं की मी ऍक्सिडेंट मध्ये गेलो, माझा लाल देऊळच्या इथे ऍक्सिडेंट झाला, आणि मला असं असं एक मुस्लिम, आता आय एम नॉट सेइंग दॅट मुस्लिम और हिंदू ह्याच्यातलं काही मला बोलायचं नाहीये, बट ही वॉज अ मुस्लिम तंत्र वापरलेलं त्याच्यामध्ये. तिथं आय एम कॅप्चर्ड, आणि मला कळतंय यू आर ट्राईंग टू गेट रिड ऑफ मी, पण माझी पण इच्छा आहे, पण मी जाऊ शकत नाहीये. मग आता काय करायला लागतं, प्रबोधन करायला लागलं त्या सोलशी बोलायला लागलं, किंवा तू जे करतोय इट इज फर्दर अट्रॅक्टिंग कर्मा ऑन यू, यू आर स्टील नॉट वॉइड ऑफ कर्मा, सो तुला इथं कॉन्शियसली चूज करायचंय. त्याशी बोलणं आलं. तो मला बोलला, आय विल ट्राय माय बेस्ट. इतक्या जेंटली तो बोलवता तो माणूस, म्हणजे तो सोल. त्यानंतर 2 सेशन झाले, तो गेला. सो हाणामारी जोडता असं नसतं. व्यक्ती तितक्या प्रकृती तितके हे एनर्जीज वेगवेगळ्या असतात. तुम्हाला त्यांना लाईन ऑफ ट्रीटमेंट कळायला लागली, कोण कुठे अडकले कळायला लागतं. आता तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो. एनर्जी लेवलला एक कोकणात एक माझी साधनेच्या बॅचला एक लेडी आली. मी साधना शिकवतो बाबाजींची. त्या साधनेमध्ये एक लेडी आली, तिची आम्ही जेव्हा इनिशिएशन केलं तेव्हा त्या इनिशिएशन मध्ये त्या लेडीची एनर्जी ऍक्टिव्हेट झाली, आणि देन शी हॅड आउटबस्ट. आणि देन ती इथंची झोपली, ती नाशिक पर्यंत ती आलेली. तर नाशिक पर्यंत ती गाडीवर झोपूनच होती. तिला कळलंच नाही की इतक्या वेळ कशी काय झोपली ती. मग तिने मला दुसऱ्या दिवशी कॉल केला की मला असं असं काही एक्सपिरियन्स आला, नेटवर्क कनेक्ट झालं. बाबाजींनी सांगितलं तुझ्या मूळ जागा, त्यांनी ती दाखवली जागा कशी आहे काय. ती मूळ जागा दाखवली, आणि त्या जागेमध्ये एक सांगितलं की तुझी पणजी, तिचं नाव सांगितलं, तिचा चेहरा सांगितला, ते ओठावर मिशीसारखं होतं, तिचं कसं होतं, ती लाल कापड बांधायची, सगळे एक्सप्लेनेशन केलं तिचं. आणि ते एक शेजारची अजून एक तुमच्याकडे बाई होती, त्यांचं नाव हे होतं. त्या दोघांनी मिळून आहे ना तंत्र स्थापन केले त्या जागेत, तांत्रिक ऍक्टिव्हिटी. सो दे वर द वर्शिपर्स ऑफ तंत्र. आणि त्यांच्या घरामध्ये त्या लेडीला खूप जास्त, आणि त्यांच्या घरातल्यांना ऍक्टिव्हिटीज जाणवायच्या. म्हणजे कुणीतरी बोलवतंय, पत्रे वाचतायत, कुणीतरी पास झालंय, असे सगळे एक्सपिरियन्सेस असायचे.
आता हे इथनं मी रिमोट ऍक्सेस केलं, मी व्हिजिट केली त्यांच्याकडे. व्हिजिट केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी रिव्हील झाल्या. आता तोपर्यंत मी त्यांना सांगितलं, त्यांना टॅली होत होता. मग त्यांना काही बेसिक उपाय दिले. त्यांना म्हणलं हे तुम्ही ट्राय करून बघा. सी, कुठलंही काम करायच्या आधी एक लाईन ऑफ ट्रीटमेंट बरोबर आहे का ह्याच्यासाठी एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट करायला लागतं, की डायग्नोसिस बरोबर आहे का आणि सोल्युशन्स त्यानुसार बरोबर आहेत का. तर त्यांना मी सांगितलं तुम्ही ह्या काही उपाय सांगितले ते करून बघा. तर त्यातल्या एका स्पिरिट व्हायला मला रम पाहिजे. ठीक आहे, रम, स्पेशल रम मागवले. रम. मग त्यांना सांगितलं ह्यांच्यातला जो हा माणूस आहे ना, त्याला मीच लावले रमचे व्यसन. त्या लेडीचे हजबंड आहेत ना, ते गेले कित्येक वर्ष नुसतं रम पितात. कमी अन्न जास्त रम. हा, मग दुसरा इन्फॉर्मेशन आली की ह्यांनी जे तंत्र तिथं स्थापन केलं, त्या तंत्राची जी देवता आहे ती त्यांची आता ग्रामदेवता आहे. हे बोलल्यावर त्यांना राग आला थोडा. बोले आमच्या ग्रामदेवतेला तुम्ही तांत्रिक देवता. म्हणजे तंत्र वाईट कुठे आहे, तंत्र उपासना त्या देवीची व्हायची. मग त्यांनी ना त्या गावातले जे असतात ना गुरव किंवा हे असतात त्यांना विचारलं, जे पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे ते त्या देवीचं आहे. ते बोलले हो बरोबर आहे, साधारण 150-200 वर्षापूर्वी हे आपलं गाव जे आहे ते तंत्र ऍक्टिव्हिटीसाठी खूप फेमस होतं. ओके. आणि गाव ओसाड व्हायला लागलं, कारण लोक ते एकमेकांच्या अगेन्स्ट वापरायला लागले. म्हणून त्यात गावातल्या एका माणसानी एका नॉर्थ म्हणजे आपल्या काशीच्या एका व्यक्तींना बोलवलं आणि त्यांनी ते तांत्रिक देवता गाडली खाली तिथे आणि त्याच्यावर ती वैदिक देवतेची स्थापना केली. मग ती लेडी बोलली बरोबर, तुम्ही ते बरोबर बोललेला. म्हणलं मी बोलतच नाही, मला जे सांगतात ते बोलतो मी. मग आता लोकांना वाटतं मी काय करणार नाही. ते पण आपण बोलू की सिद्धी, ऍक्वायर्ड सिद्धी आणि स्पिरिच्युअल साधनेतल्या सिद्धीमध्ये काय फरक असतो ते पण आपण बोलू, पण दॅट्स अ डिफरंट टॉपिक. कमिंग बॅक टू दिस टॉपिक, मग जेव्हा आम्ही तिथे काम केलं, आता लोक मूळ पुरुष हा शब्द बोलतात. मूळ पुरुष हा सापा एक नाग असतो, तो तिथे ऍक्च्युअली तो मॅनिफेस्ट झाला. तो नाग डोळ्यांनी बघितला सगळ्यांनी, मोठाच्या मोठा नाग मॅनिफेस्ट झाला बघितला. आणि मग आम्ही ते तंत्र सगळं केलं. मग त्या तंत्राची जागा, मग ते तंत्र कुठून, ते तंत्राचं सगळं जेव्हा आम्ही तंत्र शमन केलं आणि मग त्यांना ती लिंबा मी विसर्जन करायला पाठवली. त्या माणसाने व्हिडिओ करून पाठवायच्या मुलांनी. मुलगा आणि वडील गेले विसर्जन करत असताना, वावटळ पूर्ण असं त्यांच्या बाजूने फिरत होतं. आणि मग नंतर त्यांनी ते विसर्जन केलं. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये होणारे सगळे भास आभास वादावादी सगळ्या गोष्टी शांत झाल्या. तर खूप म्हणजे माझ्या गुरुजींना मी हा शब्द, हा प्रश्न लोकांना पडतो ना की दिसणारं जग आणि न दिसणारं जग किती मोठं आहे काय आहे. तर म्हणजे गुरुजी सांगायचे की एक क्रिकेटचं स्टेडियम घ्यायचं मोठं, त्याच्या बरोबर सेंटरला उभारून बाजूला एक आपल्या बाजूची बरोबर एक चौकोन काढायचा. आपल्याला दिसणारं जग तेवढंच आहे आणि बाकी जे सगळं भरून राहिलं ना स्टेडियम, ते सगळं न दिसणारं जग आहे. त्यामुळे न दिसणाऱ्या जगाचा आपल्या दृश्य जगावर 100% परिणाम होतो. काही लोकांना तो जाणवतो, काही लोकांना जाणवत नाही. जाणवत नाही म्हणून ते नाहीये असं पण नाहीये. म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी 101 FM ह्या रूम मध्ये 100 FM चे फ्रिक्वेन्सी आहे. जेव्हा तो ट्रान्झिस्टर जेव्हा त्याला ट्यून होईल तेव्हा गाणं येणार, तेव्हा 101च वाजणार. बरोबर. मग तेव्हा आपण म्हणणार आहे ना 101 इथं आहे बरं का, पण 101 ऑलरेडी आहे. सम पीपल आर एबल टू सेन्स, दॅट्स द रिझन दे से आहे. सम पीपल कॅनॉट सेन्स, कारण त्यांचं ॲपॅरेटस त्याला कॅलिब्रेटेडच नाहीये, त्यांना कळत नाही. म्हणून काळी विद्या, वाईट विद्या, एनर्जी आहे का आहे. कुणाला ते जाणवतं 2-3 महत्वाच्या गोष्टी. ज्यांची काही पूर्वजन्मीची साधना असेल, ज्यांच्या फ्रिक्वेन्सीज राईज आहेत, त्यांना ते नॉर्मली जाणवतं. एफेक्ट कुणाला कळतं, जाणवत पण नाही काही लोकांना, पण एफेक्ट करतं जर का तुमची एनर्जी हायजीन नीट नसेल तर. आता काही वेळा तुमच्या पूर्व संचितानुसार सुद्धा एखाद्या गोष्टी तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये असू शकतात पॅरानॉर्मल. पण ह्याला असं रूल मध्ये बांधू शकत नाही आपण, असं असेल की असं असेल की असं, हे रूल मध्ये बसत नाही. हे रूलच्या पलीकडे जाणाऱ्या गोष्टी त्या केस बाय केस लेवलला बघायला. बरोबर. पण आता एखाद्या तुमचा तिसरा प्रश्न होता की मला कसं कळायचं की मला असं काही झालंय. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांकडे जायचं. ओके, मेडिकल लेवलला सगळ्यात पहिल्यांदा आपली तपासणी करून घ्यायची, औषधं घ्यायची. आता कळतं की मेडिसिन्सनं पण काही होत नाही, म्हणजे तब्येतीच्या लेवलला बोलतोय मी, मानसिक, शारीरिक आणि भावनिक हेल्थ.
दुसरं महत्त्वाचं असतं ते म्हणजे टिपिकल ज्या काही गोष्टी असतात त्या म्हणजे स्लीप क्वालिटी. सगळ्यात पहिलं डिस्टर्ब होतं म्हणजे स्लीप क्वालिटी. कारण जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा आपला स्पिरिट डायमेन्शन जागा असतं, बाकी सगळं निद्रावस्थेत असतं, डीप स्लीप मध्ये असतो आपण तेव्हा. तर स्पिरिट डायमेन्शन जेव्हा आपलं ऍक्टिव्ह असतं आणि जेव्हा वेन एनर्जीज आर अराउंड अस, युजली आवर स्लीप क्वालिटी इज बॅड, व्हेरी बॅड. झोपतोय पण झोप झाल्यासारखं वाटत नाहीये, अंगावर एक लथार्जी जाणवतीये, हेवीनेस जाणवतोय, स्वप्न पडतायत विचित्र. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. हे माझ्या बाबतीत झालेलं. म्हणजे मी तेव्हा मला फक्त गोष्टी जाणवायच्या पण त्याच्यावर काम काय करायचं मला कळायचं नाही. खूप जुनी गोष्ट आहे. मी आणि माझी वाईफ एक्सपिरियन्स इट टुगेदर. आम्ही एका घरात राहायला गेलो. त्या घरामध्ये मी आहे ना भाड्यानं आम्ही गेलो. मी सांगत होतो की ह्या घरात जायचं नाही राहायला, मला आवडलं नव्हतं ते. बट आय कुडंट डिफाईन इट का आवडलेलं नाही. मला वाईब्सच आवडलेल्या नव्हत्या. तेव्हा मला हे काही माझ्या गुरूंचं दर्शन तेव्हा काही झालेलं नव्हतं. त्यामुळे मी आय वॉज स्टील इन बिटवीन स्टेज. मला हे पण कळत नव्हतं ते पण कळत नव्हतं नीट. आणि मी फक्त वाईब्स वर गेलो आणि मी बोललो की नाही जायचंय ते. पण प्रॅक्टिकली आम्हाला ते घर योग्य होतं. नवीन आम्ही घर बांधलं स्वतःचं, त्याच्या जवळ होतं ते, ऑन द रोड होतं, जास्त लोकॅलिटी बदलायला लागत नव्हती. सो वी लुक्ड ॲट कन्व्हिनियन्स म्हणून आम्ही त्या घरात राहायला गेलो. जसं राहायला गेलो तसं एक महिन्याभरानंतर माझ्या आईचे गुडघे प्रचंड दुखायला लागले. इतके की 2-1 महिन्यात ती अशी तिला असं चालताच येत नव्हतं, सरपटच होती. इतकं तिला ते गुडघ्याचे झाले. मला फॉर नो रिझन पायलचा त्रास चालू झाला. अँड माय वाईफ स्टार्टेड गेटिंग नाईटमेअर्स. अँड देन वन फाईन डे आय एंड अप मीटिंग विथ समवन. एक व्यक्ती आहेत, त्यांना मी भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की अरे तुझ्या घरामध्ये एक एनर्जी आहे, ती एनर्जी तुझ्या बेडरूम मध्ये असते, एका म्हाताऱ्या व्यक्तीची एनर्जी आहे, तुझ्या मागे आता ती. मला काही दिसत नव्हतं. म्हणलंय काय? ते बोलले काळजी नको करू. त्यांनी मला एक वेळ सांगितली, एक टाइम सांगितलं त्या वेळेत तू घर सोडायचं, पण तुला घर सोडायला खूप त्रास होते, अडचणी येतील. यू वोंट बिलीव्ह, मी त्यानंतर लगेच भाड्याची घरं शोधायला सुरुवात केली. 5 ते 6 ठिकाणी माझं घर फायनल पर्यंत आलं, पण ते ओनर बोलले नाही द्यायचं, आम्ही दुसऱ्याला दिले. एका ठिकाणी तर अग्री झालं, मी त्यांना टोकन अमाऊंट दिली. दुसऱ्या दिवशी आमचं रेंट अग्रीमेंट होतं आणि आदल्या दिवशी रात्री मला तो माणूस 9 वाजता सांगतोय सॉरी मला तुम्हाला घर द्यायचं नाही भाड्याने. मी म्हणलं का? नाही म्हणे मला नाही द्यायचं, मी बांधीन नाही तुम्हाला उत्तर द्यायला. सो आय हॅड ग्रेट स्ट्रगल टू कम आउट ऑफ दॅट होम. आणि फायनली समवन हेल्प मी. आम्ही बाहेर पडलो. त्या व्यक्तीने सांगितलं की तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीनं सामान शिफ्ट करताना हात स्वतः पार्टिसिपेट करायचा नाही, बिकॉज इंजुरी कोणाला तरी 100% होणार, ब्लड जाणार आहे. आणि एक्झॅक्टली तसं झालं. त्यातला एक जो मजूर जो होता, बिचारा शिफ्ट करत होता काम, त्याला हाताला मोठी जखम झाली आणि बरंच रक्त गेला, टाके पडले त्याला. आता हे तर ठीक आहे. मग त्या व्यक्तीने हे पण सांगितलं की ती व्यक्ती आहे ना अजून एक कपल या घरामध्ये राहायला बोलवणार आहे आणि तिथे कुठली फॅमिली येणार नाही, न्यूली मॅरिड कपल येईल. ही तीच व्यक्ती सांगते मला. कोण ते स्पिरिटच सांगत त्या व्यक्तीला सांगत होता. आणि यू वोंट बिलीव्ह, 1.5 महिन्यानंतर आमचे जे घर मालक जुने होते त्यांना मी भेटायला गेलो. त्यांना त्यांचे लाईट बिल्स त्यांना हवे होते परत, ते द्यायला गेलो. तेव्हा मी सहज बोलतो होता, म्हणलं की काकू काय घरात मिळालं का कोणी नवीन? आम्ही काही त्यांना बोलून होते या सगळ्या गोष्टी आहेत, कारण आवडणार नाही ना कुणाला असं बोललं तर. ते बोलले हो नुकतेच 10 दिवसापूर्वी राहायला आले, असं न्यूली मॅरिड एक कपल आहे. एक शब्द खरा सांगतोय तुम्हाला मी. तर आहेत ह्या गोष्टी, पण हा जो विषय आहे ना, हा घाबरण्यापेक्षा ह्याच्यातनं शिकण्याचा आणि स्वतःला एम्पॉवर करण्याचा मुद्दा आहे. म्हणजे माझ्या बाबतीत हे सगळे अनुभव लहानपणापासून मला वेगवेगळे अनुभव आले. मी काय काय तुम्हाला सांगितले तर यू वोंट एबल टू बिलीव्ह, पण मी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून अनुभव घेतले. पण दे मेड मी टुडे रेडी फॉर व्हॉट आय डू. एक्झॅक्टली. आज मी जे काम गेले 10 वर्ष 12 वर्षात लोकांसाठी करू शकलोय, तसं त्याचं सीड त्यामध्ये. सो इट वॉज टू बिल्ड मी, नॉट टू डिस्ट्रॉय मी. एक्झॅक्टली. तर तसंच आहे ना, आपल्या प्रत्येकाने ह्याच्यामध्ये स्वतःला काय मेसेज आहे, सगळ्यात महत्वाचा मेसेज तुम्हाला मी सांगतो, फिअर मध्ये न जाता स्वतःला एम्पॉवर करणे. जेव्हा आपलं एनर्जीज क्लीन असतात, आपली साधना चांगली असते, आपल्या व्हायब्रेशन चांगले असतात, आपलं देवाबरोबर कनेक्शन चांगलं असतं, तेव्हा ह्या एनर्जीज आपले मित्र पण बनतात
शत्रू बनण्याची गरज, कारण शत्रुत्व नसतं काही. नाही. यू बिकम अ विक्टिम बिकॉज यू आर विक्टिम. नो वन इज मेकिंग यू अ विक्टिम. एक्झॅक्टली. विक्टिमहूड आपल्यामध्ये, विक्टिम आहे म्हणून मग ऑपरेसर व्हिलन आला. विक्टिमच राहिला नाही तर व्हिलनचा उपयोग काय मला सांगा. तर हा एक सिंपल ह्याच्यातला एक मेसेज आहे, बरोबर, सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. सर, आजच्या या पूर्ण सेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या. अदरवाईज आपण भूतप्रेत म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे वी आर जस्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यातच खेळतो आपण. बट द इंटेन्शन बिहाइंड दॅट, किंवा मग त्यांच्याशी कम्युनिकेशन नाही झालं तर तुम्ही कसं काय डिफाईन करतात की हे निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे. सो ते कम्युनिकेशन होणं महत्वाचं आहे, जसं तुम्ही करतात आणि बऱ्याच लोकांना तुम्ही मदत करतात. सो खूप बरं वाटलं. आणि एक आध्यात्मिक पद्धतीने आम्ही आज सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या, समजून घेतल्या बेसिकली, की एनर्जी वाईट नसते बाबा, चांगली नसते. एनर्जी आपला वापर कसा आहे, आपलं इंटेन्शन कसं आहे त्यामागचं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि सगळे देवाने क्रिएट केले, म्हणजे देव काही म्हणजे सगळं चांगलंच क्रिएट केले. आपण आहे ते आपला वापर आपण रॉंग पद्धतीने ते करतो. सो थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं. आणि पुढचा एपिसोड आपला असणार आहे कर्मावर असणार आहे, कार्मिक हिलिंग. सो अगेन तेच आहे की कर्म चांगली करा, कर्मावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. आणि जी इच्छा असतात तुमच्या ते पण लिमिटेड ठेवा, जसं म्हटलं की म्हणजे मेल्यानंतर सुद्धा काही स्पिरिट अडकून बसतात इच्छा पूर्ण असल्यामुळे. सो थँक्यू सो मच, तुम्ही आलात. आणि जर कोणाला तुमची हेल्प लागणार असेल तर तुम्ही प्रेक्षकांना प्लीज अपील करा की ते तुम्हाला कोणत्या पद्धतीने म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकतात. इन केस कोणाला वास्तूमध्ये काहीतरी तुमची हेल्प लागणार असेल, साईट्स पाहायच्या असतील किंवा अशा काही पद्धतीमध्ये, सो यू कॅन डिरेक्टली कॉन्टॅक्ट विथ. चालेल. सो पहिली गोष्ट आहे ना, माझ्यासारख्या कुठल्याही व्यक्तीला भेटायच्या आधी सगळ्यात पहिलं काही चेकलिस्टमध्ये स्वतःच बघा की मी नीट राहतोय का. म्हणजे काय, मी माझी कुठली आध्यात्मिक प्रगतीसाठी काय प्रयत्न करतोय का. दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे माझे स्वतःचेच विचार, माझे स्वतःचेच इमोशन्स मला जास्त त्रास देत आहेत का. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की मी ज्या घरात राहतोय त्या घरामध्ये मी ऊर्जा पॉझिटिव्ह ठेवतोय का, चांगली ठेवतोय का. हे बेसिक ठोक ताळी जर का तुम्ही मांडताय आणि मग तुम्हाला वाटतंय की तरी सुद्धा मला वाटतं की मला हेल्पची गरज आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा. माझा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्या ईमेल आय डीवर तुमची केस पाठवा. पण माझं असं एक प्रांजळ तुम्हाला निवेदन आहे की आमचा पुढचा जो भाग आहे ना तो रेमिडिएशनवर आहे, म्हणजे हिलिंग इज अ पार्ट ऑफ रेमेडी. तर तो पूर्ण ऐका तुम्ही आणि त्यानंतर ठरवा की खरंच मला कॉन्टॅक्ट करण्याची गरज आहे का, आणि तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर मी तुमच्यासाठी काय करू शकतो आणि काय करू शकणार नाही. तर तोपर्यंत हे खरंच महत्वाचा टॉपिक होता, कारण की आपण आपला अनालिसिस नाही करत, डायरेक्टली ब्लेम टाकतो लोकांवर की जागाच खराब आहे, धंदाच होत नाही, मग आमच्या आत्यांनी किंवा मावशांनीच हे केलं, म्हणजे लोकांवर ब्लेम टाकायचं, स्वतःचे प्रयत्न कमिट होतात. सो हे खरंच लर्निंग आहे. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तर अजून आपण एक 2-3 सेशन सरांसोबत करणार आहोत, कारण की एक सेशन मध्ये आम्हाला टाइम अपुरा पडला होता, कारण खूप डिस्कशन असतात आणि खूप गप्पा करायचं त्यांना. असं थँक्यू सो मच फॉर कमिंग. आपण परत भेटूया. तुम्हाला इथे कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. मला असं वाटलंच नाही की मी तुमच्या सगळ्या लोकांना टीमला फर्स्ट टाइम भेटतोय. इट्स अ व्हेरी होमली फिलिंग. थँक्यू. आणि तुम्ही पण छान एवढं सगळं डिटेल डिस्कशन्स केलं, त्याबद्दल तुमचे पण आभार. थँक्यू. आणि ह्या डिस्कशन मधून ज्या लोकांना जे मिळायला पाहिजे ते मिळू देत. नक्की नक्की. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची जर्नी म्हणजेच एनलाइटनमेंट आहे. एक्झॅक्टली. सो एव्हरी स्मॉल स्टेप वी टेक to move into the light, it's a process of enlightenment. So enlightenment अशीच हळूहळू येणार आहे. सो धन्यवाद परिदा, तुम्ही बोलवल्याबद्दल छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.